नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरये. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की भीष्म यांनी श्रीकृष्णाचं वास्तविक स्वरूप समजावून सांगण्यासाठी कृष्णाची यशोगाथा गायली. कृष्णाचे जे पूर्वीचे अवतार होते, मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण, पुढे होणारा कल्की अवतार, त्याचप्रमाणे दत्तात्रय अवतार, मोहिनी अवतार, या सर्वांचे संक्षिप्तपणे वृत्तांत सांगितला. आणि त्यानंतर कृष्ण अवताराची जरा विस्तृतपणे विजय गाथा सांगितली. युधिष्ठिरने विनंती केली म्हणून. मग हे सर्व त्या शिशुपालला सहन झाले नाही आणि भीष्म जेव्हा म्हणाले कृष्णाची यशोगाथा सांगल्यानंतर की हा शिशुपाल आहे तो विरोध करतोय का, कारण कृष्णाच्याच मनात असेल की आज याला आपल्यामध्ये पुन्हा सामावून घ्यायचं, म्हणून हा असा करतोय, म्हणून याची बुद्धी भ्रमित झालेली आहे, असे जेव्हा ते म्हणू लागले. आणि पुढे सांगितलं की युधिष्ठिर, माधव म्हणजे लक्ष्मीपती श्रीकृष्ण हा तीनही लोकांमध्ये, जे स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होणारे, अंडज अंड्यातून निर्माण होणारे, उद्भिज म्हणजे बीजातून निर्माण होणारे, आणि जरायुज म्हणजे गर्भातून निर्माण होणारे, हे चार प्रकारचे जेवढे काही प्राणी आहेत, जीव आहेत, त्या सर्वांची उत्पत्ती आणि प्रलयाचे स्थान हा कोण आहे? उत्पत्ती आणि प्रलयाचे स्थान लक्ष्मीपती श्रीकृष्ण. आणि भीष्मजी जेव्हा अशा प्रकारे सांगून जेव्हा थांबले, तेव्हा हा शिशुपाल एकदम कठोर वाणी बोलू लागला. शिशुपाल काय म्हणाला? अरे कुळाला कलंकित करणाऱ्या भीष्मा, तुम अनेक प्रकार की विभीषिकाओं द्वारा इन सब राजाओं को डराने की चेष्टा कर रहे हो. तू सर्वांना वेगवेगळी मतं सांगून घाबरवायचा प्रयत्न करतो. बडे बुडे होकर भी तुम अपने इस कृत्य पर तुम्हें लज्जा नहीं आती? तुम्ही एवढे मोठे वयस्कर असून सुद्धा तुम्ही असं करायला तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम तिसरी प्रकृती में स्थित नपुंसक हो. आता भीष्मांना तो नपुंसक म्हणू लागला, गाडी घालू लागला. अतः तुम्हारे इस प्रकार धर्म विरुद्ध बातें कहना उचित नहीं है. फिर भी यह आश्चर्य है कि तुम समूचे कुरुकुल में श्रेष्ठ पुरुष कहे जाते हो. अरे तू तर नपुंसक आहेस, तरी तुला कुरुकुलामध्ये श्रेष्ठ म्हटलं जातं. तू धर्मविरुद्ध बोलणे हे तुला शोभत नाही. भीष्म, जैसे एक नाव दूसरी नाव में बांध दी जाए, एक अंधा दूसरे अंधे के पीछे चले, वही दशा इन सब कौरवों की है जिसे तुम जैसा अगुवा मिला है. म्हणजे आंधळ्याच्या पाठीमागून एका आंधळ्याच्या पाठीमागून दुसरा आंधळा जातो, किंवा एका उडीला दुसरी उडी बांधली जाते, तसे हे सगळेजण तुझ्या पाठीमागून फिरत आहेत, स्वतःचे काय बुद्धीच चालवत नाहीत. हे तुमने श्रीकृष्ण के पुतनावध आदि कर्मों को जो विशेष रूप से वर्णन किया है, उससे हमारे मन को पुनः बहुत बड़ी चोट पहुंची है. भीष्म, तुम्हें अपने ज्ञानीपन का बड़ा घमंड है, परंतु तुम हो वास्तव में बड़े मूर्ख. ओ, इस केशव की स्तुति करने की इच्छा होते ही तुम्हारे जीभ के सैकड़ों टुकड़े क्यों न हो गए. शिशुपाल म्हणतो, अरे तुला तर ज्ञानीपणाचा मोठा घमंड झालेला आहे, तू परंतु आहेस तर मोठा मूर्ख वास्तवात. अरे या केशवाची स्तुती करण्याची इच्छा जेव्हा तुझ्या मनात आली, तेव्हाच तुझ्या जिभेचे 100 तुकडे का नाही झाले. भीष्म, जिसके प्रति मूर्ख से मूर्ख मनुष्य को भी घृणा करनी चाहिए, उस ग्वाली के तुम ज्ञान वृद्ध होकर भी स्तुति करना चाहते हो. अरे मूर्खातले मूर्ख मनुष्य सुद्धा ज्याची घृणा करणार, म्हणजे मूर्खातला मूर्ख मनुष्य सुद्धा ज्याची घृणा करतो, मूर्खातल्या मूर्ख मनुष्याने सुद्धा ज्याची घृणा केली पाहिजे, अशा त्या ग्वालिये के पुत्र की, म्हणजे काय, गोपालन करणाऱ्यांच्या त्या पुत्राची तू स्तुती करतोस. भीष्म, यदि इसने बचपन में एक पक्षी बकासुर को और युद्ध की कला से सर्वथा अनभिज्ञ थे उसे मारा. एक अश्व म्हणजे कोण, जो केशी नावाचा दैत्य होता, अश्व रूपात आला होता. दुसरा अरिष्टासुर नावाचा दैत्य होता, जो वृषभ रूपात आला होता. इन पशुओं को मार डाला तो इसमें आश्चर्य की क्या बात है. जो युद्ध की कला से सर्वथा अनभिज्ञ थे, ज्यांना युद्धाची कला माहिती नव्हती, त्या बकासूर नामक त्या पक्षाला, त्या केशी नामक घोड्याला, अरिष्टासूर नामक त्या बैलाला मारलं तर, अशा पशूंना मारलं तर यामध्ये मोठे आश्चर्याची काही गोष्ट आहे. आता हे दानव असुर जे देवतांना सुद्धा अजेय होते, ते पक्षाचं रूप धारण करून आले, वृषभाचं रूप धारण करून आले, म्हणजे बैलाचं, आणि अश्वाचं म्हणजे घोड्याचं रूप धारण करून आले. हे आता शिशुपाल सांगत नाही, मुद्दा म्हणून चेष्टा करतोय.
अरे याने पक्षाला मारलं, त्या बैलाला मारलं, त्या घोड्याला मारलं, त्याच्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे? या पशूंना थोडं युद्धातलं काही समजतं. भीष्म सांगतो, मोठेपणाने सांगतोस की याने लहान असताना छकडा उलटला होता. अरे छकडा क्या है, चेतना शून्य लकड़ियों का ढेर ही तो है. यदि इसने पैर से उसको उलट ही दिया तो कौन सी अनोखी करामत कर डाली. आग के पौधों के बराबर भी 2 अर्जुन वृक्षों को यदि कृष्ण ने गिरा दिया अथवा एक नाग को ही मार गिराया तो कौन बड़े आश्चर्य का काम कर डाला, कौन से बड़े आश्चर्य का काम कर डाला. म्हणजे 2 अर्जुन वृक्षाला लहानपणी याने तोडलं म्हणतात. अरे ती लहान वृक्ष म्हणजे जर छोटीशी आग के पौधों के बराबर छोटी छोटी वृक्ष असली त्यांना यांनी पाडलं असेल, आणि एका नागाला मारलं, त्याचं तुम्ही काय मोठं पण आश्चर्य घेऊन बसलात. म्हणजे कालिया नागाचा सांगतोय तो. आणि 2 वृक्ष म्हणजे ते यमलार्जुन वृक्षांच्या उद्धाराचा सांगतोय, निंदा करतोय, चेष्टा करतोय. भीष्म यदि इसने गोवर्धन पर्वत को 7 दिनों तक अपने हाथ पर उठाए रखा हो तो उसमें भी मुझे कोई आश्चर्य की बात नहीं जान पड़ती, क्योंकि गोवर्धन तो दिमकों की खोदी हुई मिट्टी का ढेर मात्र है. भीष्म, कृष्ण ने गोवर्धन पर्वत के शिखर पर खेलते हुए अकेले ही बहुत सा अन्न खा लिया. यह बात भी तुम्हारे मुंह से सुनकर दूसरे लोगों को ही आश्चर्य हुआ होगा, मुझे नहीं. धर्मज्ञ भीष्म, जिस महाबली कंस का अन्न खाकर यह पला था उसी को इसने मार डाला. यह भी इसके लिए कोई बड़ी अद्भुत बात नहीं है. कुरुकुलाधम भीष्म, तुम धर्म को बिल्कुल नहीं जानते. मैं तुमसे धर्म की जो बात कहूंगा वह तुमसे संत महात्माओं के मुख से भी तुमने कभी नहीं सुनी होगी. म्हणजे भीष्माने सांगायचे ना की मी संत महात्मांच्या संघामध्ये राहून मी ऐकलंय की हा कृष्ण असा आहे, तसा आहे, साक्षात परमात्मा आहे. मग आता निंदा करताना शिशुपाल सांगतोय, अरे कुरुकुलाधम भीष्म, तू धर्माला तर अजिबात जाणत नाहीस. आता मी तुम्हाला धर्माची एक अशी गोष्ट सांगेन जी तू संत महात्मांच्या संघामध्ये राहून सुद्धा ऐकली नसशील. स्त्री पर, गौ पर, ब्राह्मणों पर तथा जिसका अन्न खाया जाए अथवा जिसके यहाँ अपने को आश्रय मिला हो उन पर भी हथियार न चलाए. म्हणजे स्त्रीवरती हत्यार उचलू नये, गायीवरती हत्यार उचलू नये, ब्राह्मणावरती हत्यार उचलू नये, किंवा ज्याचं अन्न आपण खाल्लं त्याच्यावरती हत्यार उचलू नये. हा धर्म आहे. शिशुपाल सांगते, भीष्म, जगत में साधु धर्मात्मा पुरुष सज्जनों को सदा इसी धर्म का उपदेश देते रहे हैं, किंतु तुम्हारे निकट यह सब धर्म मिथ्या दिखाई देता है. कौरवाधम, तुम मेरे सामने इस कृष्ण की स्तुति करते हो. तुम मेरे सामने इस कृष्ण की स्तुति करते हुए इसे ज्ञानवृद्ध और वयोवृद्ध बता रहे हो. मानो मैं इसके विषय में कुछ भी नहीं जानता हूं. म्हणजे भीष्माने सांगितलं ना, कृष्ण आहे तो जो ब्राह्मणांमध्ये तो श्रेष्ठ, जो ज्ञानाने श्रेष्ठ आहे. कृष्ण तर ज्ञानाने श्रेष्ठ आहे. क्षत्रियांमध्ये तो श्रेष्ठ जो बाहुबलाने श्रेष्ठ आहे. कृष्ण तर बाहुबलाने श्रेष्ठ सुद्धा आहे. वैश्यांमध्ये तो श्रेष्ठ जो धनसंपत्तीने श्रेष्ठ आहे. मग द्वारकापुरीचे वर्णन करून भीष्मांनी सांगितलं की हा धनसंपत्तीने किती श्रेष्ठ आहे. आणि शूद्रांमध्ये तो श्रेष्ठ आहे जो वयाने म्हणजे आरोग्याने श्रेष्ठ आहे. मग हा चेदिराज शिशुपाल सांगतो, अरे तू माझ्या पुढे कृष्णाची स्तुती करतोस, हा ज्ञानवृद्ध वयोवृद्ध आहे सांगतोस, जसं काय मी ह्याच्याबद्दल काहीच जाणत नाही. भीष्म, यदि तुम्हारे कहने से गो घाती और स्त्री हंता होते हुए भी इस कृष्णा की पूजा हो रही हो तो तुम्हारे धर्मज्ञता की हद हो गई. म्हणजे गोघाती का मतलब की गव हा शब्द गायीसाठी सुद्धा वापरला गेलेला आहे, बैलासाठी सुद्धा वापरला गेलेला आहे. मग यांनी वृषभासुराला मारलं, म्हणजे एका वृषभाचं रूप धारण करून आला होता ना तो अरिष्टासूर, त्याला मारलं. म्हणजे काय झाला, हा गोघाती झाला असं शिशुपाल म्हणतोय. स्त्री हंता, पुतनेचा वध केला ना म्हणून स्त्री हंता म्हणतोय, स्त्रीवध करणारा. यदि तुम्हारे कहने से गोघाती और स्त्री हंता होते हुए भी इस कृष्ण की पूजा की जाए तो तुम्हारे धर्मज्ञता की हद हो गई. तुम्ही बताओ, जो इन दोनों को ही इस प्रकार की हत्याओं का अपराधी है वह स्तुति का अधिकारी कैसे हो सकता है. ज्याने स्त्रीचा वध केला, ज्याने बैलाचा वध केला, तो स्तुतीचा अधिकारी होऊ शकतो का? त्याची स्तुती केली जायला पाहिजे का? अरे तुम कहते हो मैं बुद्धिमानों में श्रेष्ठ, अरे तुम कहते हो कि ये बुद्धिमानों में श्रेष्ठ है, यही संपूर्ण जगत के ईश्वर है, और तुम्हारे ही कहने से यह कृष्ण अपने आप को ऐसा समझने लगा है. वह इन सभी बातों को जो कि तो ठीक मानता है, परंतु मेरी दृष्टि में कृष्ण के संबंध में तुम्हारे द्वारा जो कुछ भी कहा गया है वह सब निश्चय ही झूठा है. कोई भी गीत गाने वाला कुछ भी सिखा नहीं सकता.
चाहे वो कितनी ही बार क्यों ना गाता हो। भूलिंग पक्षी की भांति सब प्राणी अपना अपनी प्रकृति का ही अनुसरण करते हैं। मग एका भूलिंग पक्षिणी म्हणजे ही एक चिमणी होती आणि ती चिमणी म्हणजे गायची सुंदर, पण तिचं आचरण त्या गाण्यानुसार नसायचं. सगळ्यांना सांगायची की बाबा मोठं साहसाचं काम कोणी करू नका, आणि स्वतःच जाऊन काय करायची, सिंह जे मांस खायचा ते मांस त्याच्या दातात जे काय अडकलं आहे ते चोचीने काढायचा प्रयत्न करायचे. म्हणजे स्वतः साहसाचं काम करायचे आणि दुसऱ्यांना सांगायची साहसाचं काम करू नका. म्हणजे जोपर्यंत सिंहाच्या मनात इच्छा होती तोपर्यंत ती जिवंत राहिली. म्हणून इथे शिशुपालला काय सांगायचं आहे, तू या भूलिंग त्या पक्षिणीप्रमाणे तू हे करू नको. काय तू त्या पक्षिणीप्रमाणे आम्ही जे सिंहाप्रमाणे आम्ही सर्व जे क्षत्रिय जमलेलो आहोत, क्षत्रिय आम्ही जे राजा आहोत, आमच्या मनात आहे म्हणून तू आतापर्यंत जिवंत आहेस, नाही तर आता आम्ही तुला कधी मारलं असतं. जसं सिंह त्या भूलिंग नामक पक्षिणीला मारू शकला असता त्या पद्धतीने आम्ही सुद्धा तुला कधी मारू शकलो असतो, असं त्या शिशुपालला सांगायचं आहे. शिशुपाल म्हणतो, कोई भी गीत गाने वाला कुछ भी सिखा नहीं सकता, चाहे वो कितनी भी बार क्यों न गाता हो. भूलिंग पक्षी की भांति सब प्राणी अपनी प्रकृति का ही अनुसरण करते हैं. निश्चय ही तुम्हारी यह प्रकृति बड़ी अधम है, इसमें संशय नहीं है. अतः इन पांडवों की प्रकृति भी तुम्हारे ही समान अत्यंत पापमयी हो रही है, पापमयी होती जा रही है. अरे तुझ्या बरोबर लागून त्या पांडवांची बुद्धी सुद्धा पापमयी होऊ लागली आहे. अथवा क्यों न हो, जिनका परम पूजनीय कृष्ण है और सत्पुरुषों के मार्ग से गिरा हुआ तुम जैसा धर्म ज्ञान शून्य धर्मात्मा जिसका मार्गदर्शक है. अरे पांडव का पापमयी, पांडवांची प्रकृती का पापमयी होणार नाही, कारण तू कृष्णाला पूजनीय मानणारा तुझ्यासारखा सत्पुरुषांच्या मार्गाने जो पडलेला म्हणजे सत्पुरुषांच्या मार्गापासून जो वंचित झालेला धर्मज्ञान शून्य तुझ्यासारखा धर्मात्मा ज्यांचा मार्गदर्शक असेल, त्या पांडवांची वृत्ती आहे, प्रकृती आहे, ती पापमयी होणार नाही तर काय, असं शिशुपाल सांगतोय. अरे भीष्म, ऐसा कौन पुरुष होगा जो अपने में ज्ञानवानों में श्रेष्ठ और धर्मात्मा जानते हुए भी ऐसे नीच कर्म करेगा जो धर्म पर दृष्टि रखते हुए भी तुम्हारे द्वारा किए गए हैं. यदि तुम धर्म को जानते हो, यदि तुम्हारी बुद्धि उत्तम ज्ञान और विवेक से संपन्न हो, तुम्हारा भला हो. बताओ, काशीराज की जो धर्मज्ञ कन्या अंबा दूसरे पुरुष में अनुरक्त थी, उसका अपने को पंडित मानने वाले तुमने क्यों अपहरण किया. आता शिशुपाल भीष्मांची हिस्ट्री काढायला लागला. म्हणून हा सांगतोय, भीष्म असा कोण पुरुष होणार जो स्वतःला ज्ञानवानांमध्ये श्रेष्ठ समजतो आणि नीच कर्मे केलेली आहेत. आता भीष्माने काय काय नीच कर्मे केलेली आहेत ते आता शिशुपाल आपल्या परीने सांगायचा प्रयत्न करतोय. त्याला जी नीच कर्मे वाटतात ती. त्या शिशुपाल म्हणतो, अरे जर तुझी बुद्धी उत्तम ज्ञानाने आणि विवेकाने जर संपन्न तुझी बुद्धी उत्तम ज्ञानाने आणि विवेकाने संपन्न असती, तुझी बुद्धी जर उत्तम ज्ञानाने विवेकाने संपन्न असती तर तुझं कल्याण होऊ दे. सांग मला की काशीराजाची जी धर्मज्ञ कन्या अंबा, ती त्या शाल्वावरती प्रेम करायची, दुसऱ्या पुरुषामध्ये अनुरक्त होती, तरी तू तिचे अपहरण का केलेस. भीष्म, तुझ्याद्वारे ती अपहरण केलेल्या त्या अंबेला विचित्र वीर्याने तिचा स्वीकार केला नाही, कारण ते सन्मार्गावरती स्थित राहणारे होते. आणि उन्हीं की दोनों विधवा पत्नियों के गर्भ से तुम जैसे पंडित मानी के देखते देखते दूसरा पुरुष द्वारा संतानें उत्पन्न की गई, फिर भी तुम अपने को साधु पुरुषों के मार्ग पर स्थित मानते हो. आणि तुझ्या समोरच तू हयात असताना सुद्धा तुझा मृत भाऊ कोण विचित्र वीर्य त्याची जी दोन्ही विधवा पत्नी होती, मग त्यांच्या गर्भामधून एका परपुरुषाने संतान उत्पन्न केली तू हयात असताना सुद्धा, आणि तरी पण तू स्वतःला साधू पुरुषांच्या मार्गावर स्थित आहे असं मानतोस. अरे भीष्मा, अरे धर्म काय आहे, तुम्हारा धर्म क्या है. तुम्हारा यह ब्रह्मचर्य भी व्यर्थ ढकोसला मात्र है, जिसे तुमने मोहवश अथवा नपुंसकता के कारण धारण कर रखा है, इसमें संशय नहीं. मग हा म्हणू लागला, अरे निसंदेह तुझे ब्रह्मचर्य आहे ते व्यर्थ आहे, ढकोसला मात्र आहे.
याला तू मोहवश किंवा नपुंसकतेमुळे तू धारण करून राहिलेला आहे. धर्मराज भीष्म, मैं तुम्हारी कहीं कोई उन्नति को भी तो नहीं देख रहा हूं. मेरा तो विश्वास है तुमने ज्ञान वृद्ध पुरुषों का कभी संग ही नहीं किया हो, तभी तो तुम ऐसे धर्म का उपदेश करते हो. यज्ञ, दान, स्वाध्याय तथा बहुत दक्षिणा वाले बड़े बड़े यज्ञ, ये सब संतान की 16वीं कला के बराबर भी नहीं है. म्हणजे आता भीष्म हे ब्रह्मचारी आहेत, त्यांनी विवाह केला नाही म्हणून त्यांना पुत्र नाही. मग पुत्र नाही भीष्मांना, मग याची आता शिशुपाल निंदा करतोय. कसं सांगतोय? यज्ञ, दान, स्वाध्याय आणि बहुत दक्षिणाचे मोठमोठे जे यज्ञ केले जातात हे संतान सुखाच्या 16व्या कलेच्या बरोबर सुद्धा नाही आहेत. भीष्म अनेक व्रतांच्या आणि उपवासांमुळे जे काही अनेक व्रते आणि उपवास करून जे काही कार्य केले जाते ते संतानहीन पुरुषासाठी निश्चय व्यर्थ होऊन जाते. तू तर संतानहीन आहेसच, वृद्ध आहेस आणि मिथ्या धर्माचं अनुसरण करणारा तू आहेस. हंसाप्रमाणे आता या वेळेला तुझे हंसाप्रमाणे तू सुद्धा तुझे जे जाती भाइयों के हाथ से तुम मारे जाओगे, म्हणजे तुझे जे स्वजन आहेत त्यांच्याद्वारे तू मारला जाशील. आता हा हंस कोण होता त्याची आता या शिशुपालने गोष्ट सांगितलेली आहे. पहले के विवेकी मनुष्य एक प्राचीन वृत्तांत सुनाया करते थे, वही मैं जो कहते हो तुम्हारे सामने उपस्थित करता हो. मग शिशुपालने एक हंसाची गोष्ट सांगितली ज्याची भीष्मांबरोबर तुलना करत होतो. पूर्व काळामध्ये समुद्राच्या ठिकाणी समुद्राजवळ एक हंस राहत होता. तो धर्माची मोठमोठ्या गोष्टी करायचा, पण त्याचं आचरण मात्र तसं काही करायचा नाही. इतर पक्षांना तो नेहमी उपदेश द्यायचा की तुम्ही धर्म करा, अधर्मापासून तुम्ही दूर राहा. मग त्या सत्य बोलणाऱ्या त्या हंसाला बघून ते पक्षी होते बाकीचे ते त्याचा उपदेश ऐकायचे आणि त्याला ते धार्मिक मानून ते सगळे पक्षी काय करायचे, जेव्हा समुद्रामध्ये आंघोळ करायला जायचे किंवा अन्न आणायला जायचे तेव्हा सगळी आपली अंडी होती त्या हंसाकडे राहायचे आणि तो हंस गपचूप ती अंडी सगळी फोडून खायचा. मग एकाला संशय आला एका पक्षाला आणि त्या पक्षाने जाऊन बघितलं की त्याला समजलं की हा हंस आहे तोच जरा डॅम्बिस आहे, तोच सगळी ही अंडी आहे तो खातोय, हा विश्वासघाती आहे, मोठमोठ्या धर्माच्या गोष्टी करतो पण स्वतः मात्र काय पालन करत नाही. आणि मग त्या सगळ्या पक्षांनी मिळून त्या ढोंगी हंसाला मारून टाकले, त्या पापी हंसाला मारून टाकले जो त्यांची अंडी खात होता त्याला. तर कुरुवंशी भीष्मा तू सुद्धा तसाच आहेस असं शिशुपाल सांगतोय. त्या हंसासारखा तू सुद्धा आहेस असं सांगतोय. तुम भी उस हंस के समान ही हो, अतः ये सब नरेश अत्यंत कुपित होकर आज तुम्हें भी उसी तरह मार डालेंगे जैसे उन पक्षियों ने हंस की हत्या कर डाली थी. भीष्म, इस विषय में पुराणवेत्ता विद्वान एक गाथा कहा करते हैं. म्हणजे पुराणवेत्ता परत पुराणांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे पुराणे आहेत, पुराणांची रचना महाभारताच्या रचनाच्या अगोदर केली गेली होती, कारण बऱ्याच वेळा पुराणांचा उल्लेख आलेला आहे महाभारतामध्ये. मग शिशुपाल सांगतोय अरे पुराणवेत्ता म्हणजे पुराण जाणणारे जे पुरुष आहेत ते एका श्लोकाचा उच्चार करतात याबद्दल बोलताना. तर ते सांगतात अरे हंस, तुम्हारी अंतरात्मा रागादि दोषों से दूषित है, तुम्हारा यह अंड भक्षण रूप अपवित्र कर्म तुम्हारी इस धर्मोपदेशमयी वाणी की सर्वथा विरुद्ध है. म्हणजे पुराणांमध्ये हे वाक्य प्रसिद्ध आहे त्या हंसासाठी वापरलेले. अरे हंसा, तुझा अंतरात्मा रागादि दोषांपासून दूषित आहे. तुझे हे अंड भक्षण, तुझी काही अंडी खात आहेस, हे तुझे जे काही अपवित्र कर्म आहे हे तुझ्या धर्म उपदेशमयी वाणीला शोभा देत नाही. धर्म उपदेशमयी वाणीचे सर्वथा विरुद्ध आहे. त्यामुळे शिशुपाल म्हणतो या हंसासारखी तुमची गती होईल असे भीष्माला सांगतोय. अरे महाबली राजा जरासंध मेरे लिए बड़े सम्माननीय थे, वे कृष्ण को दास समझकर इसके साथ युद्ध में लड़ना ही नहीं चाहते थे. तब इस केशव ने जरासंध के वध के लिए भीमसेन और अर्जुन को साथ लेकर जो नीच कर्म किया है उसे कौन अच्छा मान सकता है. पहले तो चैत्यगिरी के शिखर को तोड़कर बिना दरवाजे के ही इस कृष्ण ने नगर में प्रवेश किया, उस पर भी छद्मवेश बना लिया म्हणजे ब्राह्मणाचा वेश धारण केला और अपने को ब्राह्मण प्रसिद्ध कर दिया. इस प्रकार इस कृष्ण ने भूपाल जरासंध का प्रभाव देखा. उस धर्मात्मा जरासंध ने जब इस दुरात्मा के आगे ब्राह्मण अतिथि के योग्य पाद्य आदि प्रस्तुत किए, तब इसने यह जानकर कि मैं ब्राह्मण नहीं हूं उसे ग्रहण करने की इच्छा नहीं की.
कौरव्य भीष्म। तत्पश्चात जब उन्होंने कृष्ण, भीम और अर्जुन तीनों से भोजन करने का आग्रह किया तब इस कृष्ण ने ही उसका निषेध किया। मूर्ख भीष्म, यदि यह कृष्ण संपूर्ण जगत का कर्ता धर्ता है जैसा कि तुम इसे मानते हो, तो यह अपने को भली भांति ब्राह्मण क्यों नाही मानता? कारण जेव्हा जरासंधाने यांना ब्राह्मण समजून यांचे सत्कार करायचा ठरवला तेव्हा भीष्माने आपण ब्राह्मण नाही असं मनातल्या मनात समजून कृष्णाने आपला सत्कार करून घेतला नाही। मग तू याला जर श्रेष्ठ मानतोस तर हा ब्राह्मण का स्वतःला समजत नाही? शिशुपाल पुढे म्हणतो, मुझे सबसे बढ़कर आश्चर्य की तो बात यह जान पड़ती है कि यह पांडव तुम्हारे ही द्वारा सन्मार्ग से दूर हटा दिए गए हैं, इसीलिए ये कृष्ण के इस कार्य को ठीक समझते हैं। अथवा भारत, स्त्री के समान धर्म वाले और बड़े बूढ़े तुम जैसे लोग जिनके सभी कार्यों में पथ प्रदर्शन करते हैं, उनका ऐसा समझना कोई आश्चर्य की बात नाही आहे। म्हणजे पांडव सुद्धा तुझ्याच नादाला लागून या कृष्णाच्या कार्याला ठीक ठीक समजत आहेत। त्यामुळे भारत म्हणजे भीष्माला सांगतोय, स्त्री के समान धर्म वाले म्हणजे त्याला स्त्री समजतोय, म्हणजे नपुंसक समजतोय भीष्माला। अरे स्त्री समान आणि म्हातारा तुझ्यासारखा मनुष्य ज्यांचे पथप्रदर्शन करतोय त्या पांडवांचं सुद्धा पतन होणार, याच्यात आश्चर्याची गोष्ट काय? तेव्हा वैशंपायन जन्मेजयला सांगता, जन्मेजय, शिशुपाल की बातें बड़ी रूखी थी, उनका एक एक अक्षर कटुता से भरा हुआ था। उन्हें सुनकर बलवानों में श्रेष्ठ प्रतापी भीमसेन क्रोधाग्नि से जल उठे। भीमसेन की आंखें स्वभावतः बड़ी बड़ी कमल के समान सुंदर थी, वे क्रोध के कारण अधिक लाल हो गई, मानो उनमें खून उतर आया हो। जब सब राजाओं ने देखा कि भीमसेन के ललाट में 3 रेखाओं से युक्त भ्रुकुटी तन गई है, मानो त्रिकुट पर्वत पर त्रिपथ गामिनी गंगा लहर गई हो। म्हणजे कपाळाला अशा आट्या आल्या भीमाच्या, त्याचे लाल लाल डोळे झाले आणि कपाळाला असे 3 आट्या आले आणि ते बघल्यानंतर सगळे जे राजा होते ते घाबरू लागले। वे दांतों से दांत पिसने लगे, भीम आता दांत चावू लागले। वे दांतों से दांत पिसने लगे, रोष की अधिकता से उनका मुख ऐसा भयंकर दिखाई देने लगा मानो प्रलय काल में समस्त प्राणियों को निगल जाने की इच्छा वाला विकराल काल ही प्रकट हो गया है। म्हणजे प्रलयाच्या वेळी सर्वांना खाऊन टाकणारा विकराल काळच उपस्थित झालाय असे भीम दिसू लागले। वे उछलकर शिशुपाल के पास पहुंचना ही चाहते थे कि महाबाहु भीष्म ने बड़े वेग से उठकर मनस्वी भीम को पकड़ लिया, मानो महेश्वर ने कार्तिकेय को रोक लिया है। म्हणजे जेव्हा भीम त्या शिशुपालला मारायला जाणार होते तेव्हा भीष्म आपल्या आसनावरून उठले आणि त्यांनी भीमाला पकडले, भीमाला थांबवले आणि अनेक प्रकारची समजुती घालून त्या भीमाला त्यांनी पुन्हा जागेवरती बसवले। जसे साक्षात शिवशंकर कार्तिकेयाला थांबवतात त्या पद्धतीने भीष्मांनी थांबवले। भारत पितामह भीष्म के द्वारा अनेक प्रकार की बातें कहकर रोक जाने पर भीमसेन का क्रोध शांत हो गया। शत्रुदमन भीम भीष्म जी की आज्ञा का उल्लंघन उसी प्रकार न कर सके जैसे वर्षा के अंत में उमड़ा हुआ होने पर भी महासागर अपनी तटभूमि से आगे नहीं बढ़ता। म्हणजे काय, ज्याप्रमाणे भरपूर जरी पाऊस पडला पावसाळ्यात तरी समुद्र आपली जी काहीतरी मर्यादेचे पालन करतो, खूप पुढे येत नाही तो, बरोबर। त्या पद्धतीने भीमाने सुद्धा आपल्या आजोबांनी दिलेल्या आज्ञेचं म्हणजे भीष्मांनी दिलेल्या आज्ञेचं उल्लंघन केलं नाही। राजन, भीमसेन के कुपित होने पर भी, आता भीमसेना कुपित झाला तरी हा शिशुपाल काही घाबरला नाही त्याला, कारण त्याला स्वतःच्या पुरुषार्थावरती, स्वतःच्या ताकदीवरती त्याला पूर्ण विश्वास होता त्या शिशुपालला। आणि तो भीमाला परत उच्छृंखल होणाऱ्या त्या भीमाला बघून त्या शिशुपालाने काय त्याची पर्वा केली नाही। जसा क्रोधित झालेला सिंह हरणाला काही समजत नाही त्या पद्धतीने हा शिशुपाल भीमाला काहीच समजत नव्हता आणि भीमसेनाला कुपित झालेला बघून चेदिराज शिशुपाल हसत हसत बोलला, अरे भीष्म, अरे छोड़ दो इसे, ये सभी राजा देख ले कि यह भीष्म मेरे प्रभाव से उसी प्रकार दग्ध हो जाएगा जैसे पतंगा आग के पास जाते ही भस्म हो जाते। म्हणजे जे पतंग छोटे छोटे किडे असतात ते आगीमध्ये भस्म होतात त्या पद्धतीने हा भीम हा माझ्याशी भिडून भस्म होणार आहे, सोड याला, बघूया तरी। तब चेदिराज की वह बात सुनकर बुद्धिमानों में श्रेष्ठ कुरुकुल तिलक भीष्म ने भीम से कहा। मग हे
जेव्हा शिशुपालने सांगितलं तेव्हा कुरुकुल टिळक भीष्म हे भीमाला म्हणाले, अरे भीमा, भीमसेन, हा चेदिराज दमघोष नामक राजाच्या कुळामध्ये उत्पन्न झालेला हा शिशुपाल हा जेव्हा जन्मला होता तेव्हा याला 4 हात होते आणि 3 डोळे होते. आणि जेव्हा हा जन्माला आला तेव्हा गाढवासारखे हा रेकू लागला आणि अशी त्यांनी गर्जना केली होती. मग हे ऐकून याचे जे घरातले होते त्यांनी ठरवलं की हा कोणतरी बाबा धड दिसत नाही, याचा त्याग केलेला बरा, ही काही चांगली लक्षणे दिसत नाही त्याची, याचा त्याग केलेला चांगला, असं समजून त्यांनी त्याचा त्याग करायचा निर्णय केला. आणि त्यावेळेला पत्नी, पुरोहित आणि मंत्र्यांसहित जो चेदिराज होता, याचे म्हणजे शिशुपालचे वडील, ज्यांचं नाव काय होतं, दमघोष, यांचे चित्त काय झालं, मोहित झाले. मी पुत्राचा त्याग आता कसा करू, काय झालं तरी तो आपला मुलगा आहे. आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली. आकाशवाणी त्यांच्या कानी पडली. आकाशवाणी काय कानी पडली, राजन, एष ते नृपते पुत्र श्रीमान जातो बलाधिकः तस्मादस्मान्नः भेतव्यम व्यग्रह पाही वैशिषुम. म्हणजे राजन, तुम्हारा यह पुत्र श्री संपन्न और महाबली है, अतः तुम्हें इससे डरना नहीं चाहिए. तुम शांत चित्त होकर इस शिशु का पालन करो, शिशु का पालन करो, शिशु का पालन करो. म्हणून त्याला नाव काय पडलं, शिशुपाल. पुढे आकाशवाणी म्हणाली, म्हणजे अदृश्य रूपात ते जीव म्हणू लागले तिथे जमलेले अदृश्य रूपात, नरेश्वर, अभी इसकी मृत्यु नहीं आई है और न काल ही उपस्थित हुआ है. जो इसकी मृत्यु का कारण है तथा जो शस्त्र द्वारा इसका वध करेगा वह अन्यत्र उत्पन्न हो चुका है. तदनंतर यह आकाशवाणी सुनकर ही आकाशवाणी ऐकून ज्यांनी कोणी आकाशवाणी केली त्या अंतर्हित भूताला म्हणजे त्या जीवाला उद्देशून त्याची माता बोलू लागली, शिशुपालची माता. मेरे इस पुत्र के विषय में जिन्होंने यह बात कही है उन्हें मैं हाथ जोड़कर प्रणाम करती हूं, चाहे वे कोई देवता हो अथवा कोई भी प्राणी. वे फिर मेरे प्रश्न का उत्तर दे कि मैं यह यथार्थ रूप से सुनना चाहती हूं कि मेरे इस पुत्र की मृत्यू में कौन निमित्त बनेगा, माझ्या पुत्राच्या मृत्यूला कोण कारण बनणार. तब अदृश्य जो कोण जीव होता आकाशवाणी त्याने उत्तर दिले, जिसके द्वारा गोंद में ले जाने पर 5 सिर वाले 2 सर्पों की भांति इसकी 5 अंगुलियों से युक्त अधिक भुजाएं पृथ्वी पर गिर जाएगी. 5 अंगुलियों से युक्त 2 अधिक भुजाएं पृथ्वी पर गिर जाएगी. और जिसे देखकर इस बालक का ललाटवर्ती तीसरा नेत्र भी ललाट में लीन हो जाएगा, वही इसकी मृत्यू में निमित्त बनेगा. आकाशवाणीने काय सांगितलं की ज्याच्या मांडीचा स्पर्श झाल्यानंतर जो याला आपल्या मांडीवरती घेईल, मग याची जी काही अधिक 2 भुजा आहेत, 4 भुजातली अधिक 2 भुजा आहेत, ती जेव्हा पृथ्वीवरती पडतील, गळून पडतील, आणि याचा जो जादा एक नयन आहे, म्हणजे याचा एक जादा नेत्र डोळा आहे, तो त्याच्या कपाळामध्येच पुन्हा विलीन होईल, तेव्हा समज त्या व्यक्तीद्वारे याचा मृत्यू होईल. म्हणजे ज्याला बघून याचा 3 डोळ्यातला एक डोळा पुन्हा कपाळामध्ये ललाटामध्ये लीन होईल, त्या व्यक्तीद्वारे याचा वध होईल. मग अशी आकाशवाणी झाली. आणि आता बाबा 3 नेत्रांचा, 3 डोळ्यांवाला आणि 4 हात असणारा हा बालक जन्माला आलाय. हा समाचार ऐकून बरेच लांबच्या देशातले राजा त्याला बघायला तिथे यायचे. आणि ते राजा यायचे, मग प्रत्येक जणाच्या मांडीवरती ठेवायचा हा त्याचा शिशुपालचा वडील, घ्या याला घ्या, म्हणजे त्याला जाणून घ्यायचं होतं की बाबा कोणाद्वारे याचा आपल्या मुलाचा वध होणार आहे, म्हणजे त्याला विनवणी करता येईल म्हणून. आणि सगळे राजा त्याला आपापल्या मांडीवरती घ्यायचे. पण त्याचे काही 3 डोळ्यातला एक डोळा विलीन झाला नाही आणि 4 हातातले 2 हात काय जमिनीवरती गळून पडले नाहीत. मग जेव्हा द्वारकेमध्ये हा समाचार गेला, तेव्हा महाबली बलराम आणि कृष्ण हे आपल्या आतेभावाला भेटायला गेले. आतेभाऊ म्हणजे कोण, असतो शिशुपाल, म्हणजे वसुदेवाची बहीण कोण, श्रुत काहीतरी तिचे नाव आहे, श्रुतश्रवा तिचं नाव आहे. आणि श्रुतश्रवाचा मुलगा हा कोण, शिशुपाल. मग आपली आते, वसुदेवाची बहीण, आपले वडील वसुदेवांची बहीण आते, यांना
यांना असा पुत्र प्राप्त झालाय त्याला बघण्यासाठी कृष्ण आणि बलराम त्या ठिकाणी गेले आणि त्यांना बघण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्या आतेने कृष्णाच्या मांडीवर ठेवलं त्याला, शिशुपालला. शिशुपालाचे 4 हातातले 2 हात गळून पडले आणि कृष्णाला बघून त्याचे जे 3 डोळे होते त्यातील जो जादा एक डोळा होता तो विलीन झाला. आणि त्यानंतर ती भयभीत झाली, शिशुपालची आई भयभीत झाली आणि तिने कृष्णाकडे वर मागला, महाभाऊ श्रीकृष्ण, मी भयाने व्याकुळ झालेली आहे, मला या पुत्राच्या जीवन रक्षणासाठी काहीतरी बाबा वरदान दे. तू संकटामध्ये पडलेल्या जीवांना सगळ्यात मोठा आधार आहेस असं मी ऐकलेलं आहे. तू भयभीत मनुष्यांना अभय देणारा आहेस असं मी ऐकलेलं आहे. तू वरदान दे मला. मग आपली आते असं बोलत आहे ते ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, देवी धर्मज्ञे, तू घाबरू नकोस. तुला माझ्यापासून काही भय नाही आहे. तू बोल, तुला कोणता वर पाहिजे, तुझं कोणतं कार्य मी सिद्ध करू. तेव्हा शिशुपालची आई म्हणाली, संभव हो या असंभव, तुम्हारे वचन का मैं अवश्य पालन करूंगा. कृष्ण म्हणूला, संभव असेल किंवा असंभव असेल, तुझं जे काही वचन आहे त्याचं मी अवश्य पालन करेन असं सांगितलं. तेव्हा ती श्रुतश्रवा म्हणजे शिशुपालची आई म्हणाली, महाबली यदुकुल टिळक श्रीकृष्ण, तू माझ्यासाठी म्हणून या शिशुपालचे अपराध क्षमा कर, शिशुपालचे सर्व अपराध क्षमा कर, हेच माझे मनोवांछित, हाच माझा मनोवांछित वर समज. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, आते, जर तुझा पुत्र त्याच्या दोषांनी, त्याच्या पापांमुळे माझ्याद्वारे जर वधासाठी योग्य असेल तर मी याचे 100 अपराध क्षमा करीन. त्यामुळे तू आता मनामध्ये शोक करू नको. तेव्हा भीष्म म्हणाले, भीमाला सांगतात, त्यामुळे हे भीमसेन, त्यामुळे तू हा काय बोलतोय त्याचं ऐकून घेऊ नकोस. हा मंदबुद्धी पापी राजा शिशुपाल भगवान श्रीकृष्णाने त्याच्या आईला दिलेल्या वरदानाने उन्मत्त झालेला आहे आणि तुला युद्धामध्ये ललकारतोय, त्यामुळे याच्याकडे लक्ष देऊ नको. अरे भीमसेना, यह चेदिरा शिशुपाल की बुद्धि नहीं है जिसके द्वारा यह युद्ध से कभी पीछे न हटने वाले तुम जैसे महावीर को ललकार रहा है. अवश्य ही संपूर्ण जगत के स्वामी भगवान श्री कृष्ण का ही यह निश्चित विधान है. भीमसेन, काल ने ही इसके मन और बुद्धि को ग्रस लिया है, अन्यथा इस भूमंडल में ऐसा कौन राजा होगा जो मुझ पर इस तरह आक्षेप कर सके जैसे यह कुल कलंक शिशुपाल कर रहा है. म्हणजे भीष्म सांगतात की अरे हा बोलतोय, तो स्वतःच्या मनाने बोलत नाही आहे, याचं मरण जवळ आलेलं आहे म्हणून हा विचित्र वागतोय. नाहीतर सांग, जो तुझ्यासारखा जो योद्धा, जो युद्धामध्ये कधी पाठी येत नाही, अशाला हा चॅलेंज देतोय आणि माझ्यासारख्याला सुद्धा हा कलंक लावतोय. त्यामुळे ह्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, तू समजून घे. यह महाभाऊ चेदिराज निश्चय ही भगवान श्री कृष्ण के तेज का अंश है. यह सर्वव्यापी भगवान अपने उस अंश को पुनः समेट लेना चाहते हैं. हा निश्चितपणे भगवान श्री कृष्णाचा अंश आहे आणि सर्वव्यापी भगवान श्री कृष्ण त्याला आता पुन्हा आपल्यामध्ये विलीन करू इच्छितात. त्यामुळे हे कुरुसिंह भीम, यही कारण है कि यह दुर्बुद्धि शिशुपाल हम सबको कुछ न समझकर आज सिंह के समान गरज रहा है. आम्हाला काहीच हा समजत नाही आणि सिंहाप्रमाणे हा गर्जना करतो, याचे हेच कारण आहे. त्या वैशंपायन म्हणाले, जन्मेजय, भीष्माचं अशा प्रकारचं बोलणं ऐकून, भीष्मांचं अशा प्रकारचं बोलणं हे शिशुपालला सहन झालं नाही आणि अत्यंत तो क्रोधित झाला पुन्हा आणि भीष्माला उत्तर देऊ लागला. शिशुपाल म्हणाला, भीष्म, तुम सदा भाट की तरह खड़े होकर जिसकी स्तुति गाया करते हो, उस कृष्ण का जो प्रभाव है वो हमारे शत्रुओं के पास ही रहे. म्हणजे का भीष्म, तू नुसते भाटाप्रमाणे त्या कृष्णाची नेहमी स्तुती करत असतोस, त्याचा प्रभाव तुमच्याकडेच ठेवा, आमच्या शत्रूंकडेच ठेवा, आम्हाला काही ऐकू नका त्याचा प्रभाव, त्याची यशोगाथा आम्हाला ऐकू नका, तुमच्याकडेच ठेवा ती. भीष्म, यदि तुम्हारा मन सदा दूसरों की स्तुति में ही लगता है तो इस जनार्दन को छोड़कर इन राजाओं की क्यों नहीं करते. म्हणजे तुला जर दुसऱ्यांची स्तुती करायला जर आवडते तर कृष्णाची स्तुती का करतोस, या जनार्दनाला सोड, या राजांची स्तुती का करत नाहीस. अरे हे दर देशाचा हे राजा आहे, त्याची स्तुती कर. अरे भूमिपालांमध्ये श्रेष्ठ हा भाल्लिक इथे बसलेले आहेत, त्यांचे गुण गा.
अरे यांनी जन्म घेतानाच आपल्या शरीराच्या भाराने या पृथ्वीला विदीर्ण केले होते, त्यांचे गुण गा, या भल्लिक राजाचे गुण गा. अरे जो वंग आणि अंग दोनो देशाचे राजा आहेत, इंद्राप्रमाणे बल पराक्रमाने संपन्न आहेत, महान धनुष्याचे प्रत्यंच्या खेचणारे आहेत, त्या वीरवर कर्णाची स्तुती कर. अरे महाभाव, या कर्णाच्या जन्माच्या वेळेला त्याला दिव्य कुंडल होते. कर्णाच्या जन्माच्या वेळेला त्याला 2 दिव्य कुंडल त्याच्या जन्माच्या वेळेला प्रकट झाले होते. कोणत्या तरी देवतेने या कुंडलाचं निर्माण केलं होतं. आता याला शिशुपालला माहित नाही, सूर्यदेव होता तो. व्यासांच्या कृपेने आपल्याला माहिती आहे तो सूर्यदेवच होता तो. किसी देवताने कोणत्या तरी देवताने या कुंडलांचं निर्माण केलं होतं आणि कुंडलांच्या बरोबरच याच्या शरीरपर हे दिव्य कवच सुद्धा होतं. ज्या कर्णाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या त्या शरीरावरती होतं. म्हणजे प्रातःकाळी सूर्यासमान प्रकाशित होतं असे कवच याच्या जवळ आहे. त्याची स्तुती करतो, कृष्णाची का स्तुती करतोय? अरे ज्यांनी इंद्रासारख्या पराक्रमी अत्यंत दुर्जय जरासंधाला बाहुयुद्धामध्ये मारून टाकलं, अरे त्या भीमाची स्तुती कर असं सांगतोय. म्हणजे काय, याला वाटलं की भीमाला मी असं बोललं की भीम आपल्या बाजूने येणार, पण भीम काय ऐकणारा नाही. कारण त्याच्यावरती संस्कार कोणते आहेत? घरातल्यांचे संस्कार आहेत, भीष्मांचे संस्कार आहेत, तो कधीही विसरणार नाही. तरी पण हा फूट पाडण्यासाठी मुद्दाम सांगू लागला, अरे या भीमची स्तुती कर ज्याने त्या इंद्रासारख्या पराक्रमी त्या जरासंधाला मारला आहे, बाहुयुद्धामध्ये मारलेला आहे, त्याच्या शरीराला चिरलंय मधून, त्या भीमाची स्तुती कर. कृष्णाची स्तुती काय करतोयस? अरे द्रोणाचार्य आणि अश्वत्थामा हे दोन्ही पिता पुत्र महारथी तथा ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ आहेत आणि स्तुती करणं योग्य आहे. भीष्म, त्या दोघांची स्तुती तू चांगल्या प्रकारे करू शकतोस, त्यांची स्तुती कर. कृष्णाची काय स्तुती करतोस? अरे भीष्म, अरे अश्वत्थामा आणि द्रोणाचार्य या पुत्रपितांमध्ये, या पितापुत्रांमध्ये जर एकाला जरी भरपूर क्रोध आला, रागाने भरला, तर हे चराचर प्राणींसहित जीवांसहित संपूर्ण पृथ्वीला तो नष्ट करू शकतो असा माझा विश्वास आहे. अरे भीष्म, अरे मला तर असा कोणीही राजा दिसत नाही जो द्रोण किंवा अश्वत्थामाची बरोबरी करू शकेल. अरे तू या दोघांची स्तुती कर. तू या दोघांची स्तुती तुला करायची नाही आहे, त्या कृष्णाची स्तुती करतोस. अरे या समुद्रापर्यंत संपूर्ण पृथ्वीवरती जो अद्वितीय अनुपम वीर आहे, त्या राजाधिराज महाभाऊ दुर्योधनाची स्तुती कर. अस्त्रविद्यामध्ये तो निपुण आहे. अस्त्रविद्येमध्ये निपुण असणाऱ्या सुदृढ पराक्रमी राजा जयद्रथ आणि विश्वविख्यात विक्रमशाली महाबली किमपुरुषाचार्य द्रुम यांना सोडून तू कृष्णाची प्रशंसा करतोस. का करतोस त्या कृष्णाची प्रशंसा? शरद्वान मुनीचे पुत्र महापराक्रमी कृपाचार्य भरतवंशाचे वृद्ध आचार्य आहेत, त्यांचे उल्लंघन करून तू कृष्णाचे गुणगान का गातोस? अरे धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ पुरुष रत्न महाबली रुक्मीची अवहेलना करून तू केशवाच्या प्रशंसेचे गीत गातोस. महापराक्रमी भीष्मक, म्हणजे कोण? रुक्मिणीचे वडील. महापराक्रमी भीष्मक, भूमिपाल, दंतवक्र, भगदत्त, ल्यूपकेतू, जयत्सेन, मगधराज सहदेव, विराट, द्रुपद, शकुनी, बृहद्बल, अवंतिके राजकुमार, विंद अनुविंद हे 2 अवंतीचे राजकुमार, पांड्यनरे, श्वेत, उत्तर, महाभाग, शंख. आता हे श्वेत, उत्तर आणि शंख हे विराट राजाचे पुत्र. अभिमानी वृषसेन, पराक्रमी एकलव्य तथा महारथी एवं महाबली कलिंग नरेश की अवहेलना करके कृष्ण की प्रशंसा क्यों कर रहे? म्हणजे इथे सगळेजण उपस्थित आहेत, त्या सर्व एकलव्य वगैरे त्या सर्वांची तू स्तुती केली पाहिजे. हे मोठमोठे राजा आहेत, मग त्यांची तू स्तुती करायचं सोडून या कृष्णाची प्रशंसा का करतोयस? भीष्म, यदि तुम्हारा मन सदा दूसरों की स्तुति करने में ही लगता है तो इन शल्य आदि श्रेष्ठ राजाओं की स्तुती, अरे नेहमी जे सत्य बोलत आलेले आहे त्या शल्यासारख्या श्रेष्ठ राजांची स्तुती का तू करत नाहीस? जर तुझं मन नेहमी दुसऱ्यांची स्तुती करायला तुला आवडतं तर त्या शल्याची स्तुती कर. शल्यासारख्या राजांची, श्रेष्ठ राजांची स्तुती कर. कृष्णाची का स्तुती करतोय? भीष्म, तुमने पहले बड़े बूढ़े धर्मोपदेशकों के मुख से यदि यह धर्मसंगत बात जिसे मैं अभी बताऊंगा नहीं सुनी तो मैं क्या कर सकता हूं. आता मी तुला एक
धर्माची बात सांगतोय, धर्माची गोष्ट सांगतोय, धर्मसंगत वचन सांगतोय, ते जर तू संत मुखातून ऐकलं नसशील तर मी आता पुढे काय बोलणार. भीष्म जो श्रेष्ठ पुरुष असतो तो कधी स्वतःची निंदा किंवा स्वतःची प्रशंसा, दुसऱ्याची निंदा आणि दुसऱ्याची प्रशंसा ही 4 प्रकारचे कार्य कधीच करत नाही. म्हणजे श्रेष्ठ पुरुष असतो तो स्वतःची निंदा, दुसऱ्याची निंदा, स्वतःची प्रशंसा, दुसऱ्याची प्रशंसा, हे 4 प्रकारचे कार्य तो कधीच करत नाही. आणि असं श्रेष्ठ पुरुषाने अशा प्रकारची कार्य कधी केली सुद्धा नाही. त्यामुळे भीष्म ज्याची स्तुती केली जाऊ नये, जो स्तुतीसाठी सर्वथा अयोग्य आहे, त्या केशवाची तू मोहाने व्याप्त होऊन सदा भक्तिभावाने तू त्याची स्तुती करत राहतोस आणि त्याची कोणी अनुमोदन सुद्धा करत नाही. हा दुरात्मा कृष्ण हा कंसाचा सेवक आहे. तो गायींना चरणारा आहे, गायींना चरायला नेणारा आहे. आणि तू स्वार्थाने याला तू याच्यामध्ये जगताचा समावेश आहे सांगतोस, याच्यामध्ये संपूर्ण जग व्याप्त आहे असं सांगतोस. हा तर कंसाचा सेवक आहे, गायींना चरणारा आहे. मग याच्यासाठी भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातल्या 11व्या श्लोकात सांगितलेलं आहे, अवजानंती मामूढा, मी जेव्हा मानवी शरीर धारण करतो तेव्हा मूर्ख माझ्या वास्तविक स्वरूपाला जाणत नाहीत. आजही काही असे कीर्तनकार आहेत ज्यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रातच झालेला आहे, दुर्भाग्य आहे. ते सांगतात की हा कृष्ण सामान्य मनुष्य होता. हा शिशुपाल सांगतोय ना, तसंच ते सांगतात कृष्ण हा सामान्य मनुष्य होता. त्याने गोवर्धन आपल्या हातावरती धारण केलं नाही, तर गोवर्धनामध्ये गुहा होता आणि त्या गुहेमध्ये त्या तिथल्या नागरिकांना जायला सांगितलं. अशा प्रकारची भाषा करतात का? कारण हे कीर्तनकार स्वतः गोवर्धन पर्वत उचलू शकत नाहीत. म्हणजे कृष्णही उचलू शकत नाही. म्हणजे कृष्णाला ते सामान्य मनुष्य समजून बसतात आपल्याप्रमाणे. कृष्णाचं वास्तविक स्वरूप ते जाणत नाहीत. काही प्रामाणिक कीर्तनकार आहेत, ते सांगतात की कृष्ण हा साक्षात कोण परमात्मा आहे. असं कोणी सांगितलं? ज्ञानेश्वर असतील, ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत त्यांच्याही पुढे जे कोण संत झालेले आहेत, तर सर्व श्रेष्ठ संतांनी कृष्ण हा साक्षात परमात्मा असल्याचं सांगितलं. आणि कृष्णाची गोवर्धन पर्वत उचलण्याची लीला आहे ती त्यांनी मान्य केलेली आहे. आद्य शंकराचार्यांपर्यंत प्राचीन, त्यांच्यापेक्षा सुद्धा जे प्राचीन आहेत तर सर्व आचार्यांनी हे स्वीकार केलेली आहे भगवंताची लीला. मग आजकालचा हा मोठा कीर्तनकार जो स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणवतो, हा कोण मोठा लागून गेलाय की कृष्णाची लीला, श्रीकृष्णाच्या लीलेला विरोध करायला? तर अशा लोकांसाठी भगवान कृष्णाने गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे की मी जेव्हा मनुष्य रूप धारण करतो तेव्हा मूर्ख माझा उपहास करतात, ते माझ्या वास्तविक स्वरूपाला जाणत नाहीत. बघा गीतेच्या 9व्या अध्यायातला 11वा श्लोक, 9व्या अध्यायातला 11वा श्लोक. मग आता शिशुपाल सुद्धा शिशुपालचीच प्रवृत्ती आहे ती. तर शिशुपाल सुद्धा तेच म्हणू लागला, अरे हा दुरात्मा कृष्ण तर कंसाचा सेवक, कंसाच्या राज्यात राहायचा. म्हणजे हे गोकुळधाम आणि होतं त्याच्यावर सुद्धा कंसाचंच राज्य होतं. म्हणून तर त्याने आपले सेवक वेगवेगळे दैत्य दानव यांना कृष्णाला मारायला पाठवलं होतं, पण कंस निष्फळ झाला. तर शिशुपाल म्हणतो, अरे हा कृष्ण तर कंसाचा सेवक होता, जो गायींची राखण करायचा, गायींना चरायला न्यायचा. आणि तू याला आणि तू संपूर्ण जग याच्यामध्ये आहे, समाविष्ट आहे असे म्हणतोस. संपूर्ण जग या कृष्णामध्ये समाविष्ट आहे असं म्हणतोस, जो कंसाचा सेवक होता आणि गायींना चरायला घेऊन जायचा. अरे भीष्मा, तुझी बुद्धी ठिकाणावरती नाही आहे. मी हे अगोदरच सांगितलेलं आहे की तू भूलिंग पक्षाप्रमाणे सांगतोस एक आणि करतोस काय वेगळं. भीष्म, हिमालयाच्या दुसऱ्या भागामध्ये, हिमालयाच्या पलीकडे एक भूलिंग नावाचा एक प्रसिद्ध एक चिमणी राहत होती. हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. एक चिमणी राहत होती जी काय करायची, त्या चिमणीच्या मुखातून ऐसी बात सुनाई पड़ती थी जो उसके कार्य के विपरीत भाव की सूचक होने के कारण अत्यंत निंदनीय जान पड़ती थी. ती चिमणी काय बडबडत होती, मा साहसम, म्हणजे काय, साहसाचे कृत्य करू नका.
अशी ती दुसऱ्यांना सांगायची आणि स्वतः काय, ती मांस खाणाऱ्या सिंहाच्या दातांमध्ये अडकलेले मांसाचे तुकडे स्वतःच्या चुकीने काढायचा प्रयत्न करायचे. निस्संदेह सिंहाची इच्छा होती म्हणून ती जिवंत होती. त्यामुळे हे पापी भीष्म त्याचप्रमाणे तू त्या चिमणेप्रमाणे मोठ्या मोठ्याने भाषण करतोस आणि या राजांची इच्छा आहे म्हणून तू आतापर्यंत जिवंत आहेस. ज्याप्रमाणे सिंहाची इच्छा होती म्हणून ती चिमणी जिवंत होती म्हणून. क्योंकि तुम्हारे समान दूसरा कोई राजा ऐसा नहीं है जिसके कर्म संपूर्ण जगत से द्वेष करने वाले हो. अशा प्रकारे तो दोष देऊ लागला. तेव्हा वैशंपायन म्हणाले, जन्मेजय शिशुपालाचे अशा प्रकारचं कटू वचन ऐकून भीष्म सर्व राजांना सांगू लागले. भीष्म आता सर्व राजांना म्हणू लागले, ओहो, शिशुपाल के कथनानुसार मैं इन सब राजाओं की इच्छा पर जी रहा हूं, परंतु मैं तो इन समस्त भूपालों को तिनके के बराबर भी नहीं समझता. भीष्म म्हणाले, अरे शिशुपालच्या कथनानुसार शिशुपाल म्हणतोय की मी या राजांच्या इच्छेनुसार मी जिवंत आहे. अरे मी तर या समस्त राजांना एका तिनक्या बरोबर सुद्धा मानत नाही, एका काडी समान सुद्धा मानत नाही. आणि जेव्हा असं भीष्म म्हणाले तेव्हा सगळे बऱ्याचशा राजांना आनंद झाला, ज्यांनी भीष्मांचा पराक्रम बघितला होता. पण काही असे राजा जे नवयुवक होते, त्यांना भीष्मांचा पराक्रम माहिती नव्हता, ते भीष्मांची निंदा करू लागले. तर काही जण त्यामधले म्हणू लागले, राजा की हा म्हातारा भीष्म पापी आणि घमंडी आहे, हा क्षमा करण्याचा योग्य हा नाही आहे. अरे राजांनो, ते राजा सगळे म्हणू लागले, काही राजा त्यामधले होते ते राजांनो, क्रोधामध्ये भरलेल्या आम्ही सर्व लोकांनी मिळून खोटी बुद्धीवाल्या भीष्माला पशुप्रमाणे गळा दाबून याला मारून टाकूया आणि घासफूस गवत जाळलं जातं त्याप्रमाणे गवतामध्ये याला डांबून याला आग लावून टाकूया, आगून याला जाळून टाकूया. आणि हे जेव्हा भीष्मांनी ऐकलं तेव्हा ते भीष्म त्या राजांना म्हणाले, अरे राजांनो, तुम्हा प्रत्येकाच्या एका जे वक्तव्य आहे प्रत्येकाचं वक्तव्याचं मी वेगवेगळं खंडन करू शकतो, पण प्रत्येकाला मी सांगत राहिलो तर वेळ भरपूर निघून जाईल. यदि मैं सबकी बात का अलग अलग उत्तर दूं तो यह उसकी समाप्ति होती नहीं दिखाई देती. अतः मैं जो कुछ भी कह रहा हूं वह सब ध्यान देकर सुनो. मी प्रत्येकाचं खंडन करू शकतो, प्रत्येकाला बरी अगदी अद्दल घडवू शकतो, पण त्याच्यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे. आपले ज्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत ते राजसूय यज्ञ राहील बाजूला. म्हणून मी आता काय तुम्हाला थोडक्यात सांगतो ते ऐका सर्वांनी. तुम लोगों का साहस या शक्ति हो तो पशु की भांति मेरी हत्या कर दो अथवा घास फूस की आग में मुझे जला दो. मैंने तो तुम लोगों के मस्तक पर अपना यह पूरा पैर रख लिया मानो. म्हणजे तुम्ही मला म्हणता की मला तुम्ही पशुप्रमाणे मारू बघत असाल गळा दाबून, किंवा घास फूस की आग में मुझे जला दो, किंवा मला जाळायची तुमची इच्छा असेल तर अवश्य पुढे या, मी तुमच्या मस्तकावर पाय ठेवला आहे समजा. असं प्रकारे भीष्मांनी सांगितलं आणि सगळीकडे हाहाकार माजला. भीष्म पुढे म्हणू लागले, आम्ही ज्याची पूजा केलेली आहोत, आपल्या महिमेपासून कधीच च्युत न होणारा तो अच्युत भगवान गोविंद तुमच्या समोर इथे उपस्थित आहे. तुमच्यापैकी जो आपल्या मृत्यूला आलिंगन करू इच्छितो, आपल्या मृत्यूला आलिंगन करण्यासाठी उतावळा झालेला आहे, तोच या यदुकुळ तळक चक्रगदाधर श्री कृष्णाला आज युद्धामध्ये ललकारेल आणि यांच्या हाती मारला जाईल आणि यांच्या शरीरात प्रविष्ट होणार. असे भीष्म म्हणू लागले. आणि वैशंपायन सांगता, जन्मेजय, भीष्म जी की यह बात सुनते ही महापराक्रमी चिदिराज शिशुपाल भगवान वासुदेव के साथ युद्ध के लिए उत्सुक हो उसने इस प्रकार बोलने लगा. तो आता शिशुपाल उत्सुक झाला. भीष्म काय म्हणाले, अरे ज्याला मृत्यूला मिठी मारायची आहे त्यांनी या कृष्णाला चॅलेंज द्या युद्धासाठी आणि श्री कृष्णाद्वारे त्याचा वध होईल आणि तो शेवटी या कृष्णामध्येच विलीन होणार. हे ऐकल्यानंतर शिशुपाल चिडला आणि कृष्णाला चॅलेंज देऊ लागला पुढे पुढे येऊन.
शिशुपाल म्हणू लागला, जनार्दन मैं तुम्हें बुला रहा हूं, आओ मेरे साथ युद्ध करो, जिससे आज मैं समस्त पांडवों सहित तुम्हें मार डालूंगा। कृष्ण, तुम्हारे साथ ये पांडव भी सर्वथा मेरे वध्य है, क्योंकि इन्होंने सब राजाओं की अवहेलना करके राजा न होने पर भी तुम्हारी पूजा की है। तुम कंस के दास थे तथा राजा भी नहीं हो, इसीलिए राजोचित पूजा के अनाधिकारी हो। तो भी कृष्ण, जो लोग मूर्खतावश तुम जैसे दुर्बुद्धि की पूजनीय पुरुष की भांति पूजा करते हैं, वे अवश्य ही मेरे वध्य है, मेरे म्हणजेच माझ्याद्वारे वध केले जाणे योग्य आहे। मैं तो ऐसा ही मानता हूं। ऐसा कहकर क्रोध में भरा हुआ राजसेन शिशुपाल दहड़ता हुआ युद्ध के लिए डट गया। शिशुपाल के ऐसा कहने पर अनंत पराक्रमी भगवान श्री कृष्ण ने उसके सामने समस्त राजाओं से मधुर वाणी में कहा। आता शिशुपाल लय मोठे मोठ्याने चिडून बोलते, पण भगवान कृष्ण आता मधुर वाणीमध्ये बोलू लागले। काय म्हणाले, अरे भूमिपाळो, अरे राजांनो, यदुकुळातली कन्या म्हणजे माझी आते, याचा हा पुत्र आहे। हा आमच्या विरुद्ध, आमचाच नातेवाईक असून सुद्धा हा आमच्या विरुद्ध शत्रुता राखतो। अरे यादवांनी, आम्ही याचा काहीच अपराध केलेला नाही, यादवांनी याचा काहीच अपराध केला नाही, तरी हा क्रूरात्मा आमच्या अहितामध्येच लागून राहतो, आमचं कधीच हित बघत नाही, आमचं अहितच करत असतो। अरे राजांनो, तुम्हाला मी सांगतो, जेव्हा आम्ही नरकासुराला मारायला प्रागज्योतिषपूरमध्ये गेलो होतो, आणि याला जेव्हा समजलं, शिशुपालला जेव्हा समजलं, तेव्हा या मूर्खाने, या क्रूरकर्माने काय केलं, माझ्या पिताजीचा भांजा म्हणजे माझ्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा, म्हणजे माझ्या वडिलांचा भाचा असं समजून द्वारकेमध्ये प्रवेश मिळवला। म्हणजे वसुदेवांचा मी कोण आहे, भाचा आहे असं सांगून त्या द्वारकेमध्ये प्रवेश घेतला आणि द्वारकेला आग लावून टाकली। त्यावेळेला आम्ही तिकडे होतो प्रागज्योतिषपूरला, त्या भौमासुरला, नरकासुरला त्याच्या सहाय्यक दैत्यांसहित त्यांना पराभूत करायला आम्ही गेलो होतो आणि त्या स्त्रियांना सोडवायला गेलो होतो। तर आम्ही इथे द्वारकेत नाही याचा फायदा यांनी उठवला आणि द्वारकेला आग लावली। अशा याचप्रमाणे एके दिवशी उग्रसेन राजा म्हणजे कंसाचे वडील रैवतक पर्वतावरती क्रीडा करत होते आणि त्यावेळेला हा शिशुपाल त्या ठिकाणी आला आणि त्यांच्या सेवकांना याने मारलं, उग्रसेन राजांच्या सेवकांना याने मारलं, आणि जे उरलेले व्यक्ती होते, म्हणजे मारलं म्हणजे मारूनच टाकलं, आणि जे काही जिवंत राहिले होते त्यांना कैद केलं आणि आपल्या नगरामध्ये हा घेऊन गेला शिशुपाल। अरे राजांना तुम्हाला काय सांगू, माझे वडील वसुदेव यांनी अश्वमेध यज्ञाची दीक्षा घेतली होती। त्यांनी रक्षकांनी घेरलेला पवित्र घोडा सोडला होता, पण ह्या पापपूर्ण विचार करणाऱ्या, पापी विचाराच्या या दुष्टात्माने, या शिशुपालने माझ्या पिताजींच्या यज्ञामध्ये विघ्न घालण्यासाठी, माझ्या पिताजींच्या यज्ञामध्ये विघ्न उपस्थित करण्यासाठी त्या घोड्याला चोरलं। अरे एवढंच नाही तर बभ्रूची पत्नी जी इथून द्वारकेला जात होती, हस्तिनापूरहून द्वारकेला जात होती, आणि तेव्हा ती जेव्हा सौवीर प्रदेशापर्यंत पोहोचली होती, त्यावेळेला या शिशुपालाने तिला पकडलं। आता तिला हा शिशुपाल अजिबात आवडायचा नाही। उसका इसके प्रति जिसके मन में तनिक भी अनुराग नहीं था, मोहवश उसका इसने अपहरण किया। मग तिला हा शिशुपाल अजिबात आवडायचा नाही, तिचं याच्यावरती प्रेम सुद्धा नव्हतं, तरी याने तिचं अपहरण केलं। म्हणजे कृष्णाने मुद्दाम इथे हे केलाय का, उल्लेख केलाय, तिचा याच्यामध्ये अनुराग नव्हता तरी सुद्धा याने हिचं अपहरण केलं का, कारण शिशुपाल पुढे जाऊन सांगू शकतो, बाबा याने सुद्धा रुक्मिणीचं अपहरण केलं, परंतु रुक्मिणीचा कृष्णाच्या प्रती अनुराग होता, रुक्मिणीचं कृष्णावरती प्रेम होतं। तिने स्वतः पत्र लिहून कृष्णाला विनवणी केली होती की काही करून मला तुम्ही वाचवा, नाहीतर माझा भाऊ मला शिशुपालला देऊ बघतोय, मला वाचवा, नाहीतर मी जीव देणार, एवढं सुद्धा रुक्मिणीने त्या पत्रामध्ये लिहिलं होतं। म्हणून भगवान कृष्ण तिथे आले आणि तिचं अपहरण केलं होतं तिच्या इच्छेनुसार। पण बभ्रूची जी पत्नी, जी विवाहित होती, ती हस्तिनापूरहून द्वारकेला जाताना वाटेत जो सौवीर देश लागतो त्या प्रदेशापर्यंत गेल्यावर त्या शिशुपालाने तिचं अपहरण केलं
जरी तिला हा आवडायचा नाही, तिचा याच्यावरती अनुराग नव्हता, तरी मोहवश याने तिचं अपहरण केलं होतं. त्याचप्रमाणे अरे या क्रूर कर्मा शिशुपालने मायेने आपल्या शरीराचा, आपल्या रूपाचा आकार बदलला आणि काय केलं, स्वतःच्या मामाचं रूप धारण केलं आणि त्याची मामे बहीण जिचं नाव भद्रा, तिचं सुद्धा अपहरण केलं, तिच्या वडिलांचं म्हणजे आपल्या मामाचं रूप धारण करून. असला हा नीच शिशुपाल आहे. आणि मी माझ्या आतेच्या संतोषासाठी, तिला दिलेल्या वचनाचा मान राखण्यासाठी मी याच्या दुःखद अपराधांना आतापर्यंत सहन करत राहिलेलो आहे. आणि याचे हे सौभाग्य आहे की अजून हा समस्त राजांच्या समीप हा इथे जिवंत आहे. आणि तुम्ही सर्व राजांनी सुद्धा हे बघितलं आहात की हा माझ्या प्रती कशा प्रकारे अभद्र वर्ताव करत आहे. ज्याने हे माझ्या प्रती जे काही अपराध केलेला आहे, इतर जनतेला हा जे काही त्रास दिलेला आहे, त्या स्त्रियांवरती याने जो काही अन्याय अत्याचार केलेला आहे, हे सर्व तुम्हाला माहिती असले पाहिजेत. हे सर्व तुम्ही जाणून घ्या. आणि सर्व राजांच्या पुढे याने जो काय भीष्मांचा अपमान केलेला, भीष्मांचा अपमान केलेला आहे, भीमाचा अपमान केलेला आहे, कुरुवंशीयांचा अपमान केलेला आणि माझा अपमान केलेला आहे, हा जो काही दुर्व्यवहार याने केलेला आहे, ते मी याला कधीच क्षमा करू शकत नाही. आणि हा जब यह मरना ही चाहता है, इस मूर्ख ने पहले रुक्मिणी के लिए उसके बंधु बांधवों से याचना की थी, परंतु जैसे शूद्र वेद की ऋचाओं को श्रवण नहीं कर सकता, उसी प्रकार इस अज्ञानी को वह प्राप्त न हो सकी. म्हणजे याने आता तर हा मरायलाच आलेला आहे समजा. या मूर्खाने पहिले रुक्मिणीसाठी रुक्मिणीचा हात मागितला होता तिच्या बंधू बांधवांकडे, परंतु ज्याप्रमाणे शूद्र हा वेदरुचांचे श्रवण करू शकत नाही, त्या प्रकारे या अज्ञानीला ती रुक्मिणी प्राप्त झाली नाही. मग इथे शूद्र हा वेदांची रुचांचं श्रवण करू शकत नाही असं कृष्ण का म्हणतायत? कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांना प्रत्येकाला काही ना काहीतरी जबाबदारी वाटून दिलेली आहे, जे मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये ज्ञानाचं काम, सत्य, पवित्रता, वेदाध्ययन हे ब्राह्मणांना दिलेलं आहे. सगळ्यांनीच हे काम केलं तर चालेल का? नाही. तर काही रक्षण करणारे सुद्धा पाहिजेत प्रजेचं. मग प्रजेचं क्षतीपासून रक्षण करतात ते क्षत्रिय. सर्वांचा पोट भरणारा कोण? वैश्य. म्हणजे कोण? शेतकरी, व्यापार करणारे, शेती करणारे आणि या सर्वांची सेवा करणारे, सर्वांना सेवा पुरवणारे ते कोण? शूद्र. मग जर सगळेच जर ब्राह्मणाप्रमाणे वेदांची ऋचा वाचू लागले तर राज्याचं रक्षण कोण करणार? तर त्याच्यासाठी कोण आहे? क्षत्रिय आहेत. व्यापार कोण करणार? शेती कोण करणार? त्याच्यासाठी कोण आहेत? वैश्य आहेत. आणि यांना सेवा कोण पुरवणार? जर शूद्र सुद्धा जर वेदांची ऋचांचं अध्ययन आणि करायला लागले तर, त्याच्यामध्ये बिझी राहिले तर मग सेवा कोण पुरवणार? मग ते काम शूद्रांना दिलेलं आहे. आणि हे सुद्धा सांगितलेलं आहे की ब्राह्मणांना त्यांचे जे काही वेद अध्ययन आहे त्यामुळे जे काही फळ प्राप्त होतं वेदांचे अध्ययन आणि पवित्रता वगैरे नियम पाळून, तेच फळ क्षत्रियाला फक्त प्रजेचा पालनाने प्राप्त होतं. तेच फळ आहे ते वैश्याला गोपालन करून आणि शेती करून प्राप्त होतं. आणि तेच फळ आहे ते शूद्राला फक्त सेवा करूनही प्राप्त होतं. मग उगाच आपले जे नियत कर्तव्य आहे, ज्यामुळे समाज व्यवस्थित चालेल, म्हणजे चारांनी आपापल्याला वाटून दिलेली जबाबदाऱ्या आहेत त्या जर व्यवस्थित पार केल्या तरच समाज व्यवस्थित चालेल. मग आपली जबाबदारी सोडून हा ब्राह्मण वेदांच्या ऋचा वाचतोय म्हणून मी सुद्धा वाचायला जातोय असं म्हटलं तर त्याची जी सामाजिक जबाबदारी आहे ती कोण पूर्ण करणार? मग समाज ढासळेल. म्हणून यांना जे काही वर्णव्यवस्थेने काम दिलेलं आहे ते जर प्रत्येकाने आपापलं कार्य केलं तरच समाज व्यवस्थित चालेल. शाळेमध्ये शिक्षकांचं कार्य जर पियुनाने करायला घेतलं, पियुनाचं कार्य शिक्षकाने करायला घेतले तर शाळा व्यवस्थित चालेल का? कंपनीमध्ये जे ट्रेनिंग देणारे असतात ट्रेनर, त्यांचं कार्य जर सर्व्हिस प्रोव्हायडरने करायला घेतलं, सर्व्हिस प्रोव्हायडरचं कार्य जर ट्रेनिंग देणाऱ्यांनी करायला घेतलं तर ती कंपनी व्यवस्थित चालेल का? नाही. म्हणून प्रत्येकाला काम दिलेलं आहे आणि फळापासून कोणाला वंचित केलं गेलेलं नाही. वेद अध्ययन करून जे ब्राह्मणाला फळ मिळतं ते शूद्राला फक्त काय करतं? सर्व्हिस प्रोव्हाइड करून सेवानीच फक्त मिळू शकतं. फक्त सेवा करूनही ते फळ मिळू शकतं. ब्राह्मण 12 वर्ष तपस्या करून, वेद अध्ययन करून, 14 वर्ष गुरुगृही राहून जे काही ज्ञान प्राप्त करून जे काही त्याला फळ प्राप्त होतं ते शूद्राला फक्त सेवा करूनही प्राप्त होतं.
ब्राह्मणाला तपस्येने फळ प्राप्त होतं, अनेक वर्ष तपस्या करून, कठीण तपस्या, कठोर तपस्या करून. ते शूद्राला फक्त सेवा करून प्राप्त होतं. म्हणजे फळापासून कोणाला वंचित केलेलं नाही आहे. आणि हे जे वेद आहेत ते सहसा कोणालाही शिकवले जायचे नाही. का? कारण वेदांमध्ये काही सात्विक, राजसिक, तामसिक तीनही प्रकारचे मंत्र आहेत. म्हणजे वशीकरण, अशा वशीकरणासारखे सुद्धा मंत्र वेदांमध्ये आहेत. त्यांचा गैरवापर होऊ नये, समाजाच्या कल्याणासाठी त्यांचा वापर व्हावा. जर गरज पडली तर त्यांचा समाजाच्या कल्याणासाठी वापर व्हावा. आणि आजकाल वेदांचे मंत्र आहेत ते कोणालाही उपलब्ध होतात, बरोबर. त्यामुळे हे वशीकरण असेल किंवा त्याचे चुकीचं, म्हणजे जे आपण काळी जादू म्हणतो किंवा करणी बाधा म्हणतो, म्हणजे ही विद्या आहे ती चुकीच्या माणसाच्या हाती लागलेली आहे आणि माणूस त्याचा स्वार्थासाठी वापर करतो. त्याचा उद्रेक आज आपण बघत आहोत. काळी जादू करणारे, करणी बाधा करणारे, त्याचप्रमाणे वशीकरण करणारे आहे, ते काय करतात? त्या वेदमंत्रांचा चुकीचा वापर करतात, कारण ते चुकीच्या माणसाच्या हातात पडले गेलेले आहेत. म्हणून जो इंद्रिय संयमी आहे, ज्याचं इंद्रियांवरती पूर्ण नियंत्रण आहे, तशाच माणसाला गुरु ते वेदांचं ज्ञान द्यायचा. स्वार्थी माणसाला नाही किंवा इतर कोणालाही नाही. ज्याचं इंद्रियावरती नियंत्रण नाही त्याला द्यायचे नाही, तपस्वीलाच द्यायचे. इंद्र सुद्धा अर्जुनाला म्हणाला होता, जेव्हा अर्जुनाने सांगितलं की मला अस्त्रशस्त्रांची विद्या शिकायची आहे, कधी खांडव दहनाच्या वेळी, तेव्हा इंद्राने काय सांगितलं होतं? आधी तू तपस्या कर, इंद्रियांवरती नियंत्रण मिळव, मगच तुला ते आम्ही शस्त्रे देणार. त्याचप्रमाणे हे वेदांचं ज्ञान त्यालाच दिलं जायचं जो पूर्णपणे त्या पात्रतेचा आहे, ज्याने तपस्या करून इंद्रियांवरती नियंत्रण मिळवलेलं आहे, जो अहंकार शून्य, स्वार्थ शून्य झालेला आहे, त्यालाच दिलं जायचं. म्हणून इथे भगवान कृष्ण सांगतात, ज्याप्रमाणे शूद्र ऋचा वेदांच्या ऋचांचं श्रवण करू शकत नाही, त्या पद्धतीने या शिशुपालला सुद्धा रुक्मिणी मिळाली नाही. आणि शूद्र हे वेदांच्या ऋचांचे श्रवण करू शकत नाहीत, तर तुम्ही म्हणू शकता मग त्यांना हे ज्ञान समजणार कुठून, जे काही चांगलं ज्ञान आहे ते. मग त्याच्यासाठी पुराणांची रचना केली आहे वेदव्यासांनी. वेदांमधलं जे जे काही असं ज्ञान आहे जे सर्वांसाठी उपयोगी आहे, म्हणजे जे वशीकरणासारखे मंत्र वगैरे बाजूला ठेवून जे जे काही सर्वांचे उपयोगी आहे, ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सर्वांना उपयोगी होऊ शकेल, असं ज्ञान त्यांनी पुराणांमध्ये काढलेलं आहे. पुराणांचे संकलन केलेलं आहे, पुराणांची रचना केलेली आहे. ऐतिहासिक घटनांच्या माध्यमातून ते ज्ञानाचा त्यांनी प्रचार केलेला आहे. आणि पुराणे, त्याचप्रमाणे वाल्मिकी रामायण, वेदव्यास, महाभारत हे सर्वांसाठी खुले आहे, शूद्रांसाठी सुद्धा हे खुले आहे. पण वेदांमधले जे मंत्र आहेत त्यांचा गैरवापर होऊ शकतो, म्हणून ते फक्त पात्र व्यक्तीलाच शिकवले जायचे, कोणालाही नाही. मग ज्याप्रमाणे अपात्र व्यक्ती वैदिक ऋचांपर्यंत पोहोचू शकत नाही, त्याप्रमाणे हा शिशुपाल रुक्मिणीपर्यंत पोहोचूच शकला नाही, असं भगवान कृष्ण या श्लोकामधून सांगतायत. तेव्हा वैशंपायन म्हणाले, अरे जन्मेजय, भगवान श्रीकृष्ण जेव्हा असं म्हणाले तेव्हा सर्व तिथे जमलेले राजा शिशुपालाचा चेदिरा शिशुपालाचा धिक्कार करू लागले आणि ते शिशुपालाची निंदा करू लागले. आणि ते सर्वजण म्हणू लागले, ते सर्वजण शिशुपालाची निंदा करू लागले. आणि तेव्हा शिशुपाल आपली निंदा होते हे बघून आता काय मोठ्या मोठ्याने हसू लागला. आणि शिशुपाल म्हणू लागला, अरे कृष्ण 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 कृष्ण, तू भरलेल्या सभेमध्ये सगळ्या राजांच्या पुढ्यात रुक्मिणी ही माझ्यासाठी पहिली पत्नी ठरवलेली होती हे सांगून तुला काय लाज वाटत नाही का? अरे दुसरा कोण असा पुरुष असेल जो सगळ्या राजांच्या पुढ्यात सांगेल की माझी पत्नी आहे ती पहिली याला द्यायचं ठरलं होतं म्हणून. मग सत्पुरुषांच्या सभेमध्ये तुला हे वर्णन करायला काही लाज वाटली नाही का? तर सत्पुरुषांच्या सभेमध्ये काय म्हणतोय हा? कारण शिशुपालला हे सगळेजण आपल्या बाजूने करून घ्यायचं आहे. मग अशी जो भीमाला आपल्या बाजूने करून घ्यायला बघत होता त्या पद्धतीने. अरे सत्पुरुषांच्या सभेमध्ये तुला लाज वाटत नाही का असं बोलायला? अरे कृष्ण, जर तुला तुझ्या आतेने सांगितलेल्या गोष्टीवरती जर तुला श्रद्धा असेल, म्हणजेच काय माझ्या आईने जे काही तुला सांगितलेलं आहे त्यावरती तुला जर श्रद्धा असेल, तर माझे अपराध तू क्षमा कर किंवा क्षमा करू नको. तुझ्या कुपित होण्याने किंवा न होण्याने माझं काही बिघडू शकत नाही. आणि शिशुपाल अशा प्रकारे नको नको ते बोलत होता. भगवान कृष्ण म्हणाले, आता काही लय झालं, खूप वेळ झाला, याच्यामुळे हे जे काही राजसूय यज्ञ आहे युधिष्ठिरचं, माझ्या भक्तांचा यज्ञ आहे, त्यामध्ये बाधा येत आहे.
भगवान श्रीकृष्णाने हात वरती केला आणि मनातल्या मनात सुदर्शन चक्राचं चिंतन केलं. शिशुपाल इस तरह की बातें कर रहा है तथा शिशुपाल इस तरह की बातें कर रही रहा था. उस समय भगवान मधुसूदन ने मन ही मन दैत्य वर्ग विनाशक सुदर्शन चक्र का स्मरण किया आणि चिंतन करते ही तत्काल चक्र हाथ में आ गया. तब बोलने में कुशल भगवान श्री कृष्ण ने उच्च स्वर से यह वचन कहा. भगवान कृष्णाने त्या सुदर्शन चक्राचे स्मरण केलं आणि त्याच वेळेला ते सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये प्रकट झालं. आणि भगवान श्रीकृष्ण आता मगाशी मृदू भाषणे म्हणजे मधाप्रमाणे गोडगोड गोडगोड बोलून सगळ्या राजांना समजवत होते भगवान कृष्ण. आता ते उच्च स्वरात म्हणू लागले. आता भगवान कृष्ण हातात चक्र घेऊन काय म्हणू लागले सर्वांना उच्च स्वरांमध्ये काय सांगू लागले. यह बैठे हुए सब महिपाल यह सुन ले कि मैंने क्यों अब तक इसके अपराध क्षमा किया है. इसी की माता के याचना करने पर मैंने उसे यह प्रार्थित वर दिया था कि शिशुपाल के 100 अपराध क्षमा कर दूंगा. राजाओं वे सब अपराध अब पूरे हो गए हैं. अतः आप सभी भूमिपतियों के देखते ही देखते मैं अभी इसका वध कर देता हूं. कृष्ण म्हणाले की सगळ्या राजांनो ऐका, मी आतापर्यंत याला का क्षमा करत आलो आहे. कारण याच्या मातेने माझ्याकडे याचना केली होती. तिला मी वरदान दिलं होतं की याचे 100 अपराध मी क्षमा करीन. आता त्याचे 100 अपराध झालेले आहेत. मी याचे 100 अपराध क्षमा केलेले आहेत. त्यामुळे आता बघा तुमच्या डोळ्यासमोर मी आता याचा कसा वध करतो ते. ऐसा कहकर कुपित हुए शत्रुहंता यदुकुल तिलक भगवान श्री कृष्ण चक्र से उसी क्षण चेदिरा शिशुपाल का सिर उड़ा दिया. भगवान श्री कृष्णाने चक्राने त्या शिशुपालाचं मस्तक उडवून टाकलं. महाभाऊ शिशुपाल के वज्र के मारे हुए पर्वत शिखर की भांति धराशायी हो गया. म्हणजे इंद्राच्या वज्राने जशी पर्वते मोडली गेली होती आणि पर्वते जशी धाराशायी झाली होती, पृथ्वीवरती पडली होती, त्याच प्रकारे हा शिशुपाल होता तो पृथ्वीवरती धाराशायी झाला, धाराशायी पडला. तदनंतर सभी नरेशों ने देखा. हे सगळ्या राजांनी तिथे बघितलं. आणि सगळ्या राजांनी काय बघितलं तर चेदिरा शिशुपालाच्या शरीरातून एक उत्कृष्ट तेज बाहेर पडलं. आणि जसं आकाशामध्ये सूर्य उदित होतो त्या पद्धतीने ते तेज होतं ते बाहेर पडलं. आणि ते तेज शिशुपालाच्या शरीरातून बाहेर पडून विश्ववंदित कमल लोचन श्री कृष्णाला नमस्कार करू लागलं. ते तेज श्रीकृष्णाला नमस्कार करू लागलं आणि ज्या कृष्णाच्या शरीरामध्ये ते तेज प्रविष्ट झालं. म्हणजेच काय, शिशुपाल आणि वक्रदंत हे पूर्वीच्या जन्मात कोण होते, रावण आणि कुंभकर्ण. त्याच्या सुद्धा पूर्वीच्या जन्मात कोण होते, हिरण्यकशिपू आणि हिरण्यक्ष. मग यांना हे कोण होते, हे जय आणि विजय नावाचे द्वारपाल होते खरे वैकुंठातले. त्यांनी जेव्हा सनकादी ऋषींना वैकुंठामध्ये जाण्यापासून रोखलं तेव्हा सनकादी ऋषींनी त्यांना श्राप दिला होता की तुम्ही हरीचे दास स्वतःला म्हणवता, अरे तुम्ही तर राक्षस कुलात जन्म घेण्याच्या लायकीचे आहात, जा तुम्ही राक्षस कुलात जन्म घ्या. सनकादी ऋषींनी जेव्हा श्राप दिला होता तेव्हा भगवान कृष्ण त्या ठिकाणी आले. म्हणजे भगवान कृष्ण विष्णू रूपात त्या ठिकाणी आले त्यावेळेचं त्यांचं स्वरूप. आणि विष्णूने त्यांना विचारलं की तुम्हाला काय आवडेल, पृथ्वीवरती राक्षस कुळात जन्म घेणार आता यांच्या शापामुळे, पण तुम्ही जर माझे भक्त बनून राहिलात तर 7 जन्मात माझ्याकडे याल, आणि शत्रू बनून राहिलात तर 3 जन्मात माझ्याकडे याल, तुम्हाला काय आवडेल. तेव्हा ते जय विजय दोघाजण म्हणू लागले की आम्हाला लवकरात लवकर इथे यायचं आहे, तुमच्याकडे पुन्हा लवकरात लवकर यायचं आहे. त्यासाठी 7 जन्म आम्हाला नको, 3 जन्मात आम्हाला तुमच्याकडे लवकरात लवकर यायला आवडेल. 3 जन्मात भले आम्ही तुमचे शत्रू बनून राहू पण आम्ही तुमच्याकडे लवकरात लवकर येऊ इच्छितो. मग ते दिव्य आत्मा होते 2 जय आणि विजय यांचं पतन झालं आणि ते हिरण्यकशिपू आणि हिरण्यक्ष म्हणून जन्मले. आणि भगवंतांनी त्यांचा उद्धार करण्यासाठी पहिला भगवंतांनी अवतार धारण केला. काय, हिरण्यक्षाचा वध वराह अवतारात केला. वराह अवतार धारण करून हिरण्यक्षाचा वध केला. नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकशिपूचा वध केला. आणि तेच हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू 24व्या त्रेतायुगीमध्ये रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्मले. त्यावेळी भगवंत राम रूपात पृथ्वीवरती नांदत होते. मग भगवंतांनी त्यांचा त्या अवतारात सुद्धा त्या दोघांचा वध केला, रावण आणि कुंभकर्णाचा. तेच पुढे परत जन्मले 28व्या द्वापर युगामध्ये. कोण, शिशुपाल आणि वक्रदंत.
भगवान विष्णू त्या काळात 28व्या द्वापर युगामध्ये कृष्ण रूपात लीला करत होते आणि कृष्णाने या वक्रदंताचा वध केला आणि शिशुपालचा सुद्धा वध कसा केला ते आता आपण बघितलेलं आहे. म्हणजे त्या जय विजयचे हे 3 जन्म पूर्ण झाले आणि ते 3 जन्म पूर्ण झाले आणि ते आता परत भगवंताच्या वैकुंठ लोकाला प्राप्त करणार ना. म्हणून शिशुपालच्या शरीरातून जी दिव्य ज्योत बाहेर आली ती कृष्णाला नमस्कार करून कृष्णाभोवती प्रदक्षिणा घालून शेवटी कृष्णाच्या शरीरामध्ये विलीन झाली. आणि हे बघून सर्व राजांना आश्चर्य झालं, कारण ते शिशुपालाच्या शरीरातून बाहेर आलेले तेज होते ते महाबाहू पुरुषोत्तमामध्ये म्हणजे कृष्णामध्ये प्रविष्ट झालं. हे बघून सर्वांना आश्चर्य झालं. आणि श्रीकृष्णाद्वारे शिशुपालचा जेव्हा वध झाला तेव्हा सगळी पृथ्वी हलू लागली. आकाशात ढग नसले तरी आकाशातून वर्षा होऊ लागली, पाऊस पडू लागला, वीज कडाडू लागली. आणि हा जो प्रसंग आहे तो वाणीच्या पलीकडे होता, त्याचं वर्णन करणे अत्यंत कठीण आहे असे वेदव्यास सांगतात. उस समय कोई भूपाल वहा इस विषय में कुछ भी न बोल सके, मौन रहे. काही त्यामधले जे राजा होते ते सगळे काहीच बोलू शकले नाही, ते मौन राहिले हे सगळं काही बघून. आणि बरेच जण त्यापैकी कृष्णाच्या मुखाकडेच पुन्हा पुन्हा बघू लागले होते. तर काही राजा होते ते अमरशामध्ये भरून असे हात असे करू लागले होते, हात मसलने लगे थे. आणि तर काही होते ते क्रोधाने मूर्छित होऊन ओठ चावू लागले होते. काही राजा एकांतामध्ये भगवान कृष्णाची प्रशंसा करू लागले, तर काही राजा अत्यंत क्रोधाने वशीभूत झाले, तर काही होते ते तटस्थ राहिले. मोठमोठे ऋषी, महात्मा, ब्राह्मण तथा महाबली, भूमिपाळ या सर्वांनी कृष्णाचा हा पराक्रम बघून सगळे जे प्रसन्न झाले आणि ते सगळे भगवान कृष्णाची स्तुती करू लागले. आणि स्तुती करत करत त्या सर्वांनी भगवंताची शरण घेतली. आता ही स्तुती काय केली ती इथे महाभारतामध्ये आलेली नाही, कारण त्याचा उल्लेख श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलेला आहे किंवा इतर पुराणे आहेत त्यामध्ये त्या स्तुतीचा उल्लेख आलेला आहे. तिथे तुम्ही बघू शकता. कारण महाभारतामध्ये भगवंताच्या भक्तांचं चरित्र विस्तृतपणे आलेलं आहे आणि भगवंताचं चरित्र संक्षिप्तपणे आलेलं आहे. पण जी श्रीमद भागवत महापुराण आहे, विष्णू पुराण आहे, यामध्ये भगवंताच्या भक्तांचं चरित्र संक्षिप्त आलेलं आहे, पण भगवंताचं चरित्र विस्तृतपणे आलेलं आहे. म्हणून इथे भक्तांचे चरित्र विस्तृतपणे दिलेलं आहे. कशामध्ये? महाभारतमध्ये. तेव्हा पांडुनंदन युधिष्ठिराने पांडवांना म्हणजे आपल्या भावांना सांगितलं. काय सांगितलं? महाराज घोष यांचा पुत्र हा चेदिराज शिशुपाल याचे अंत्येष्टी संस्कार करा, मोठा सत्कारपूर्वक याचे अंत्येष्टी संस्कार करा, मानाने याचे अंत्येष्टी संस्कार करा. का मानाने करा? का? कारण त्याच्या शरीरातून ज्योत बाहेर आली ती श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये विलीन झाली. म्हणजे हा शिशुपाल कोणी सामान्य व्यक्ती नव्हता, म्हणजे हा कोणतरी वैकुंठातलाच असेल, म्हणजे द्वारपाल होता. म्हणजे याची जरा आता युधिष्ठिरला संशय येऊ लागला की हा शिशुपाल सामान्य नव्हता, म्हणूनच हा भगवंताच्या शरीरामध्ये विलीन झाला, म्हणजे याला मोक्ष मिळाला, मुक्ती मिळाली. आणि पांडवांनी जसं काही युधिष्ठिराने सांगितलं त्यानुसार पांडवांनी त्याचे शिशुपालचे अंत्येष्टी संस्कार केले. आणि त्या अंत्येष्टी संस्कार केल्यानंतर शिशुपालाचा जो मुलगा होता त्याला कुंतीनंदन युधिष्ठिरने चेदिराज बनवला. म्हणजे चेदिराज शिशुपालच्या नंतर शिशुपाला मारल्यानं, शिशुपालचा वध झाल्यानंतर, शिशुपालचे अंतिम संस्कार केल्यानंतर शिशुपालचा जो काय राजसिंहासन होतं, चेदी देशाचं राजसिंहासन, त्यावरती शिशुपालाच्या मुलाला अभिषिक्त केले. आणि अशा प्रकारे त्यानंतर कुरुराज युधिष्ठिर त्या राजसूय यज्ञामध्ये त्या तरुण राजांची प्रसन्नतेला वाढवत अनुपम सुशोभित झाला. उस यज्ञ का विघ्न शांत हो गया था. अतः यज्ञाचं विघ्न शांत झालं म्हणजे शिशुपालाचा काय वध झाला होता. उस यज्ञ का विघ्न शांत हो गया था अतः उसका सुखपूर्वक आरंभ हुआ. त्या यज्ञाचा आता काय सुखपूर्वक आरंभ झालं. उसमें अपरिमित धन धान्य का संग्रह एवं सदुपयोग किया गया था. भगवान श्री कृष्ण से सुरक्षित होने के कारण उस यज्ञ में कभी अन्न की कमी नहीं पड़ी थी. म्हणजे कृष्णामुळे ते सुरक्षित होतं ते यज्ञ, म्हणजे म्हणून त्या यज्ञामध्ये कधीच अन्नाची कमी पडली नाही. उसमें सदा पर्याप्त मात्रा में भक्ष्य भोज्य आदि की सामग्री प्रस्तुत रहते थे.
भरतनंदन, राजाओं ने सहदेव के द्वारा विष्णु बुद्धि से भगवान श्री कृष्ण की प्रसन्नता के लिए ही किए जाने वाले उस यज्ञ का उत्तम विधि विधान देखा। उस यज्ञ मंडप में सुवर्णमय ताल के बने हुए फाटक दिखाई देते थे, जो अपनी प्रभा से तेजस्वी सूर्य के समान देदीप्यमान हो रहे थे। उस तेजस्वी द्वारों से वह विशाल यज्ञ मंडप ग्रहों से आकाश की भांति प्रकाशित हो रहा था। वहां शैया, आसन और क्रीड़ा भवनों की संख्या बहुत थी। उनके निर्माण में प्रचुर धन लगा था। चारों ओर घड़े, भांति भांति के पात्र, कड़ाहे और कलश आदि सुवर्ण निर्मित समान दृष्टिगोचर हो रहे थे। वहां राजाओं ने कोई ऐसी वस्तू नहीं देखी थी जो सोने की बनी न हो रहा, तिथले सोन्याने न बनलेली असेल अशी कोणतीच वस्तू नव्हती। उस महान यज्ञ में राजसेवकगण ब्राह्मणों के आगे सदा नाना प्रकार के स्वादिष्ट भात तथा चावल की बनी हुई बहुत सी दूसरी भोज्य वस्तुएं परोसते रहते थे। वे उनके लिए मधुर पेय पदार्थ भी अर्पण करते थे, जो शरबत वगैरह सुद्धा त्यांना देत होते। भोजन करने वाले ब्राह्मणों की संख्या जब 1,00,000 पूरी हो जाती थी, तब वहां प्रतिदिन शंख बजाया जाता था। जेव्हा 1,00,000 ब्राह्मणांची पंगत उठायची, त्यावेळेला एक वेळा शंख वाजवला जायचा। जन्मेजय, दिन में कई बार इस तरह की शंख ध्वनि होती थी। वह उत्तम शंखनाद सुनकर लोगों को बड़ा विस्मय होता था। जेव्हा एका दिवसात 1,00,000 ब्राह्मणांची जेव्हा पंक्ती जेवणावरून उठायची, तेव्हा एक वेळा शंख वाजायचा। मग असा एका दिवसात कितीतरी शंख वाजलेला ऐकलेला आहे सर्वांनी, म्हणजे किती लाख ब्राह्मण तिथे जेवले ते बघा त्या यज्ञामध्ये। इस प्रकार सहस्त्र हष्टपुष्ट मनुष्यों से भरे हुए उस यज्ञ का कार्य चलने लगा। राजन, उसमें अन्न के बहुत से ऊंचे ढेर लगाए गए थे, जो पर्वतों के समान जान पड़ते थे। लोगों ने देखा कि वहां दही की नहरें बह रही है, घी के कितने ही कुंड भरे हुए हैं। राजन, महाराज युधिष्ठिर के उन महान यज्ञ में नाना जनपदों से युक्त सारा जम्बूद्वीप ही एकत्र हुआ सा दिखाई देता था। वहां विशुद्ध मणिमय कुंडल तथा हार धारण किए नरेश ब्राह्मणों को राजाओं के उपभोग में आने योग्य नाना प्रकार के अन्नपान और भांति भांति की चटणी परोसते थे। सगळ्यांना चटणी बिटणी वाटत होते, ते अन्नपान करत होते, जेवण वाढत होते। उस यज्ञ में निरंतर उपरयुक्त पदार्थ भोजन करके सब ब्राह्मण आनंद मग्न हो बड़ी तृप्ति और प्रसन्नता का अनुभव करने लगे। इस प्रकार बहुत सी गायों तथा धन धान्य से संपन्न हो समृद्धशाली यज्ञ मंडप को देखकर राजाओं को बड़ा आश्चर्य होता था। ऋत्विज लोग शास्त्रीय विधि के अनुसार राजा युधिष्ठिर के उस राजसूय नामक महायज्ञ का अनुष्ठान करते थे और समस्त याजक ठीक समय पर अग्नि में आहुतियां देते थे। व्यास और धौम्य आदि जो 16 ऋत्विज थे, वे युधिष्ठिर के उस महायज्ञ में विधि पूर्वक अपने अपने निश्चित कार्यों का संपादन करते थे। उस यज्ञ मंडप में कोई भी सदस्य ऐसा नहीं था जो वेद के 6 अंगों का ज्ञाता, बहुश्रुत, व्रतशील, अध्यापक, पापरहित, क्षमाशील एवं सामर्थ्यशाली न हो। उस यज्ञ में कोई भी मनुष्य दीन, दरिद्र, दुखी, भूखा, प्यासा अथवा मूढ़ नहीं था। महातेजस्वी सहदेव महाराज युधिष्ठिर की आज्ञा से भोजनार्थियों को सदा भोजन दिलाया करते थे। म्हणजे ज्यांना भोजनाची इच्छा असेल, मग ते कोणी असू दे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्या सर्वांना ते भोजन जेवायला वाढत होते। युधिष्ठिराच्या आज्ञेने सहदेव सर्वांना जेवण वाढत होते। शास्त्रोक्त अर्थ पर दृष्टि रखने वाले यज्ञ कुशल याजक प्रतिदिन सब कार्यों को विधिवत संपन्न करते थे। वेद शास्त्रों के ज्ञाता ब्राह्मण वहां सदा कथा प्रवचन किया करते थे। उस महायज्ञ में सब लोग कथा के अंत में बड़ी सुख का अनुभव करते थे। मग वेदशास्त्रांना जाणणारे ब्राह्मण त्या ठिकाणी कथा प्रवचने करायचे आणि ती कथा ऐकल्यानंतर सर्वांना, तिथे जमलेल्या सर्वांना मोठा खूप आनंद व्हायचा, खूप सुख व्हायचं, सुखाचा अनुभव व्हायचा त्यांना। देवता, असुर, यक्ष, नाग, दिव्य मानव तथा विद्याधर गणों से भरा हुआ बुद्धिमान पांडुनंदन महात्मा धर्मराज का वह राजसूय यज्ञ बड़ी शोभा पाता था। वह यज्ञ मंडप गंधर्व, अप्सरा समूह, देवताओं, मुनिगणों तथा यक्षों से सुशोभित हो दूसरे देवलोक के समान जान पड़ता था। किम पुरुषों के गीत तथा किन्नरगण उस स्थान की शोभा बढ़ा रहे थे। नारद, महातेजस्वी तुम्बुरु, विश्वावसु, चित्रसेन तथा दूसरे गीत कुशल गंधर्व वहां गीत गाकर यज्ञ कार्यों के बीच बीच में अवकाश मिलने पर सब लोगों का मनोरंजन करते थे। नारद तुंबर करती गायन, इथे त्या नारदाचा आणि तुंबुरू दोघांचा उल्लेख आलेला आहे। नारद, तुंबुरू, विश्वावसु, चित्रसेन, गीतकुश, हे सगळे गीतकुशल गंधर्व म्हणजे गायनामध्ये जे कुशल असणारे गंधर्व आहे, ते तिथे यज्ञ कार्याच्या मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा अवकाश मिळायचा, मध्ये मध्ये गॅप असायची, त्यावेळेला ते सर्वांचं मनोरंजन करायचं गाणे गाऊन।
यज्ञ संबंधी कर्मों के बीच में अवसर मिलने पर व्याकरण शास्त्र के ज्ञाता विद्वान पुरुष इतिहास पुराण तथा सब प्रकार के उपाख्यान सुनाया करते थे. परत एकदा पुराणांचा उल्लेख आलेला आहे, इतिहास पुराणानी. मग त्यावेळेला इतिहास ग्रंथ कोणता उपलब्ध होता? वाल्मिकी रामायण उपलब्ध होता आणि पुराणे. मग जेव्हा जेव्हा मध्ये मध्ये वेळ मिळायचा तेव्हा सगळे शास्त्रांचे व्याकरण शास्त्रांचे विद्वान पुरुष इतिहास ग्रंथ म्हणजे वाल्मिकी रामायण आणि पुराण यांच्यामधली उपाख्याने सांगायचे. वहां सहस्त्रों भेरी मृदंग मड्डुक गोमुख श्रृंग वंशी और शंखों के शब्द सुनाई पड़ते थे. इस जगत में रहने वाले समस्त ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सब प्रकार के म्लेच्छ तथा अग्रज मध्यम और अंत्यज आदि सभी वर्ण के लोग उस यज्ञ में उपस्थित हुए थे. अनेक देशों में उत्पन्न विभिन्न जाति के लोगों के शुभागमन से युधिष्ठिर के उस राजभवन में ऐसा जान पड़ता था कि यह समस्त लोग यहाँ उपस्थित हो गया है. उस समय राजसूय यज्ञ में भीष्म द्रोण और दुर्योधन आदि समस्त कौरव सारे वृष्णिवंशी तथा संपूर्ण पांचाल भी सेवकों की भांति यथायोग्य भी कार्य करने अपने हाथों यथायोग्य सभी कार्य अपने हाथों करते थे. महाबाहु जन्मेजय, इस प्रकार बुद्धिमान युधिष्ठिर का वह यज्ञ चंद्रमा के राजसूय यज्ञ की भांति शोभा पा रहा था. मग त्यामध्ये भीष्म द्रोण दुर्योधन समस्त कौरव वृष्णिवंशी सर्वांना काही ना काही कामे वाटून दिलेली होती. अश्वत्थामा काय करायचा, ब्राह्मण कोणत्या ब्राह्मणाने कुठे बसायचं, ब्राह्मणांचे बाबा आसनाची व्यवस्था तो करायचा. कर्णाला काय दान देण्याचं काम केलं होतं. म्हणजे कर्ण काय पांडवांचा द्वेष करण्याच्या निमित्ताने बाबा भरपूर दान देईल, म्हणजे कर्णाची इच्छा काय यांचं बाबा लवकरात लवकर संपून जावं. पण कर्णाच्या हातावरती माशाचं चिन्ह होतं. जे हस्तरेखा बघतात त्यांना माहिती आहे. तर ते माशाचे चिन्ह ज्याच्या हातावरती असतं तो जेवढे काही दान दुसऱ्याला देणार आपल्या हातातून त्याच्या कितीतरी पटीने त्याला पुन्हा मिळणार. म्हणजेच याने काय केलं, पांडवांचे जे धन वगैरे होते ते भरपूर तो वाटून टाकायचं जेणेकरून यांचं संपलं पाहिजे म्हणून. पण त्याच्या हातावरती मत्स्याचे चिन्ह असल्यामुळे पांडवांची भरभराटच व्हायची, त्यांना कितीतरी परत मिळायचं. म्हणून मुद्दाम म्हणून त्याला ते कार्य दिलं होतं. भगवान श्रीकृष्णाने कोणते कार्य घेतलं होतं? भगवान श्रीकृष्ण काय करायचे, ब्राह्मण यायचे त्यांचे पाय धुवायचे, त्यांचे सेवा करायचे. त्याचप्रमाणे सगळे जेवून उठले की त्यांच्या पत्रावळी उचलायचं काम, त्यांचं उष्ट काढायचं काम साक्षात परमात्मा भगवान श्रीकृष्ण करायचे, असं या राजसूय यज्ञाचं वर्णन आलेलं आहे. धर्मराज युधिष्ठिर उस यज्ञ में हर समय वस्त्र कंबल चादर स्वर्ण पदक सोने के बर्तन और सब प्रकार के आभूषणों का दान करते थे. वह राजाओं से जो जो रत्न अथवा उत्तम धन के भेंट में रूप प्राप्त धन भेंट के रूप में प्राप्त हुए उन सबको युधिष्ठिर ने ब्राह्मणों की सेवा में समर्पित कर दिया. म्हणजे जे काय आपण लग्नाचा अहेर म्हणतो त्या पद्धतीने जो जो काय तिथे भेटी आल्या वेगवेगळ्या राजांकडून, त्या सगळ्या ज्या भेटी होत्या त्या युधिष्ठिरने काय केल्या, ब्राह्मणांच्या सेवामध्ये समर्पित केल्या, ते दान करून टाकल्या. उन्होंने महात्मा ब्राह्मणों को दक्षिणा के रूप में सहस्त्र कोटी स्वर्ण मुद्राएं प्रदान की. सहस्त्र कोटी सुवर्ण मुद्रा त्या राजसूय यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांना युधिष्ठिरने प्रदान केली दक्षिणा म्हणून. उन्होंने संसार में वह कार्य किया जो दूसरा कोई राजा नहीं कर सकेगा. यज्ञ कराने वाले ब्राह्मण संपूर्ण मनोवांछित वस्तुएं और प्रचुर धन पाकर सदा के लिए तृप्त हो गए. फिर राजा युधिष्ठिर ने व्यास धौम्य महामती नारद सुमंतु जैमिनी पैल वैशंपायन याज्ञवल्क्य कठ, तिथे वैशंपायन मुनी सुद्धा आले होते त्या यज्ञामध्ये. वैशंपायन याज्ञवल्क्य कठ तथा महातेजस्वी कलाप इन सब श्रेष्ठ ब्राह्मणों का पूर्ण मनोयोग के साथ सत्कार एवं पूजन किया. आणि युधिष्ठिर त्या सर्वांना म्हणाले, महर्षियों आप लोगों के प्रभाव से यह राजसूय महायज्ञ सांगोपांग संपन्न हो चुका है. भगवान श्री कृष्ण के प्रताप से मेरा सारा मनोरथ पूर्ण हो चुका है. मग वैशंपायन जन्मेजयला सांगतात, जन्मेजय अशा प्रकारे यज्ञाची समाप्ती झाल्यानंतर युधिष्ठिराने अंतम शेवटी लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण, देवेश्वर बलराम आणि कुरुश्रेष्ठ भीष्म यांचे पूजन केले. तदनंतर उस राजसूय महायज्ञ को विधिपूर्वक समाप्त किया. शंख चक्र गदा धारण करने वाले महाबाहु भगवान श्री कृष्ण ने आरंभ से लेकर अंत तक उस यज्ञ की रक्षा की. तदनंतर धर्मात्मा युधिष्ठिर जब अवभूत स्नान कर चुके थे उस समय समस्त क्षत्रिय राजाओं का समुदाय उनके पास जाकर बोला. सगळे क्षत्रिय तिथले जमलेले सगळे राजा म्हणू लागले युधिष्ठिरला, धर्मज्ञ आपका अभ्युदय हो रहा है, यह बड़े सौभाग्य की बात है. आपने सम्राट का पद प्राप्त कर लिया. अजमीर कुलनंदन राजाधिराज, आपने इस कर्म द्वारा अजमीर वंशी क्षत्रियों के यश का विस्तार तो किया ही है,
मान धर्म का भी संपादन किया है। नरव्याघ्र, आपने तो हमारे लिए सब प्रकार के अभिष्ट पदार्थ सुलभ करके हमारा बड़ा सम्मान किया है। अब हम आपसे जाने की अनुमति लेना चाहते हैं। आम्हाला आता जाण्याची अनुमति द्या। हम अपने अपने राष्ट्र को जाएंगे, आप हमें आज्ञा दे। राजाओं का यह वचन सुनकर धर्मराज युधिष्ठिर ने उन पूजनीय नरेशों को यथायोग्य सत्कार करके सब भाईयों से कहा। त्यांचा प्रत्येकाचा युधिष्ठिराने यथायोग्य सत्कार केला आणि त्या सर्व बांधवांना सांगितलं, सर्व राजबांधवांना, राजांना सांगितलं, सर्व बांधवांना सांगितलं, ये सभी राजा प्रेम से ही हमारे यहाँ पधारे हैं। ये परंतप भूपाल अब मुझसे पूछकर अपने राष्ट्र को जाने के लिए उद्यत है। तुम लोगों का भला हो, तुम लोग अपने राज्य की सीमा तक आदरपूर्वक इन श्रेष्ठ नरपतियों को पहुंचा लाओ। मग त्या पांडवांना सांगितलं, म्हणजे इतर भावांना युधिष्ठिरने सांगितले, हे सगळे काही राजा आलेले आहेत, ते आता ते स्वतः आपल्या आवडीने आलेले आहेत इथे, बरोबर, त्या सर्वांना तुम्ही त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत आदरपूर्वक यांना पोचवून या। भाई की बात मानकर वे धर्मात्मा पांडव एक एक करके यथा योग्य सभी राजाओं के साथ गए। प्रतापी धृष्टद्युम्न तुरंत ही राजा विराट के साथ गया। धनंजय ने महापराक्रमी महात्मा द्रुपद का अनुसरण किया। महाबली भीमसेन भीष्म और धृतराष्ट्र के साथ गए। महाबली भीमसेन भीष्म और धृतराष्ट्र के साथ गए, म्हणजे भीष्म आणि धृतराष्ट्रांना हस्तिनापुरात सोडायला गेले। कारण हे राजसूय यज्ञ कुठे झालं होतं, ज्या खांडववन नष्ट करून ज्या ठिकाणी इंद्रप्रस्थ बांधले होते त्या ठिकाणी राजसूय यज्ञ झालं। मग भीमसेन भीष्माला आणि धृतराष्ट्राला हस्तिनापुरात सोडायला गेले आणि विराटला सोडायला धृष्टद्युम्न गेला आणि द्रुपदला सोडायला अर्जुन गेले। त्यानंतर योद्धाओं में श्रेष्ठ सहदेव ने द्रोणाचार्य तथा उनके वीर पुत्र अश्वत्थामा को पहुंचाया। राजन सुबल और उनके पुत्र के साथ नकुल गए। सुबल म्हणजे कोण? शकुनी। सुबल म्हणजे कोण? शकुनी ज्या ठिकाणी तो आता सुबलचा राज झाला, त्या नगरीचा गांधार राज सुबल। आता शकुनीचे वडील तर मारले गेले नव्हते, त्यांचा मृत्यू झाला होता। आता कशामुळे मृत्यू झाला ते तुम्हाला सांगितलं। मग त्या गांधार प्रदेशावरती राज्य करणारा सुबल आणि त्याच्या पुत्रांना सोडायला कोण गेले? नकुल गेले। द्रौपदी के 5 पुत्रों तथा अभिमन्यु ने पर्वतीय महारथियों को अपने राज्य की सीमा तक पहुंचाया। मग द्रौपदीचे 5 पुत्रांनी आणि अभिमन्यूने, म्हणजे द्रौपदीच्या पुत्रांनी आणि सुभद्रेच्या पुत्राने पर्वतीय जे महारथी आलेले होते, पर्वतीय राजा, त्यांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं। इसी प्रकार अन्य क्षत्रिय शिरोमणियों ने दूसरे क्षत्रिय राजाओं का अनुगमन किया। इस तरह सभी ब्राह्मण भी अत्यंत पूजित हो सहस्त्रों की संख्या में वहां से विदा हुए। राजाओं तथा ब्राह्मणों के चले जाने पर प्रतापी भगवान श्री कृष्ण ने युधिष्ठिर से कहा, कुरुनंदन, मैं आपकी आज्ञा चाहता हूं, अब मैं द्वारकापुरी को जाऊंगा। सौभाग्य से आपने सब यज्ञों में उत्तम राजस्व यज्ञ का संपादन कर लिया। उनके ऐसा कहने पर धर्मराज युधिष्ठिर जनार्दन से बोले, गोविंद, आपकी ही कृपा से मैंने यह श्रेष्ठ यज्ञ संपन्न किया है तथा सारा क्षत्रिय मंडल भी आपके ही प्रसाद से मेरे अधीन हुआ है। उत्तम उत्तम रत्नों की भेट ले मेरे पास आया। जे संपूर्ण राजा उत्तम रत्नांची भेट घेऊन माझ्याकडे आले। यामध्ये अन्वी सर्वांना हे क्षत्रिय मंडल जिंकलेलं आहे, हे तुमच्याच कृपेने शक्य झालं। हे अनघ म्हणजे का? निष्पापी। हे अनघ, आपको जानने के लिए मेरी वाणी कैसे कह सकती है? आपको जाने के लिए मेरी वाणी कैसे कह सकती है, म्हणजे मी तुम्हाला जा असं मी कसं काही सांगू शकतो? तुमच्याच कृपेने तर मला हे सर्व काही प्राप्त झालेलं आहे। मैं आपके बिना कभी प्रसन्न नहीं रह सकूंगा। तुमच्याशिवाय मी कधीच आनंदी होऊ शकत नाही, प्रसन्न राहू शकत नाही तुमच्याशिवाय। परंतु आपका द्वारकापुरी जाना भी आवश्यक है। परंतु तुम्हाला द्वारकापुरीला जायला पाहिजे, कारण तिथे तुमचे आई वडील वाट बघत असतील, कारण तुम्ही तुमच्या वडिलांना वसुदेवांना त्या ठिकाणी सिंहासनावरती बसवून आलेला आहात। त्यामुळे तुम्हाला तुमचं तिकडे जाणं सुद्धा काय आहे? आवश्यक आहे। उनके ऐसा कहने पर महायशस्वी धर्मात्मा श्री हरि युधिष्ठिर को साथ ले बुआ कुंती के पास गए और प्रसन्नतापूर्वक बोले, बुआ जी, आता कुंती आतेकडे गेले ते कृष्ण आणि म्हणाले, तुम्हारे पुत्रों ने अब साम्राज्य प्राप्त कर लिया, उनका मनोरथ पूर्ण हो गया। वे सब के सब धन अथवा
धन तथा रत्नों से संपन्न है। अब तुम इनके साथ प्रसन्नता पूर्वक रहो। यदि तुम्हारी आज्ञा हो तो मैं द्वारका जाना चाहता हूं। कुंती की आज्ञा ले श्री कृष्ण सुभद्रा और द्रौपदी से भी मिले और मीठे वचनों से उन दोनों को प्रसन्न किया। तत्पश्चात वे युधिष्ठिर के साथ अंतःपुर से बाहेर निघाले. म्हणजे कुंतीची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या बहिणींची भेट घेतली. सख्खी बहीण सुभद्रा आणि मानलेली बहीण द्रौपदी यांची सुद्धा भेट घेतली. त्यांना गोड गोड वचनांनी प्रसन्न केले आणि त्यानंतर युधिष्ठिरला पुन्हा भेटले आणि युधिष्ठिरांबरोबर अंतःपुरातून बाहेर पडले. फिर स्नान और जप करके उन्होंने ब्राह्मणों से स्वस्ति वाचन कराया. इसके बाद महाबाहु दारुक म्हणजे कृष्णाचा सारथी. इसके बाद महाबाहु दारुक मेघ के समान नीले रंग का सुंदर रथ जोतकर उनकी सेवा में उपस्थित हुआ. गरुड़ ध्वज से सुशोभित उस सुंदर रथ को उपस्थित देख महामना कमल नयन श्री कृष्ण ने उसकी दक्षिणावर्त प्रदक्षिणा की, म्हणजे प्रदक्षिणा केली त्या रथाची. और उस पर आरूढ़ हो वे द्वारकापुरी की ओर चल पड़े. आणि कृष्ण द्वारकापुरीला जाऊ लागले. सात्यकी और कृतवर्मा शीघ्रतापूर्वक उस रथ पर आरूढ़ हो श्री हरि की सेवा के लिए चावर डुलाने लगे. म्हणजे ते पंख असतात ना वारा घालायचा, तसे ते सात्यकी आणि कृतवर्मा हे कृष्णाची सेवा करण्यासाठी वारा घालू लागले. देवेश्वर बलदेव जी तथा सहस्त्र यदुवंशी धर्मपुत्र युधिष्ठिर से पूजित हो राजा की भांति वहां से विदा हुए. तदनंतर सोने के श्रेष्ठ सिंहासन को छोड़कर भाइयों से ही श्रीमान धर्मराज युधिष्ठिर पैदल ही महाबली भगवान वासुदेव के पीछे पीछे चलने लगे. तब कमल लोचन भगवान श्री हरि ने 2 घड़ी तक अपने श्रेष्ठ रथ को रोककर कुंती कुमार युधिष्ठिर से कहा. मग युधिष्ठिर कृष्ण आणि रथावरून जातात आणि युधिष्ठिराने पाठून चलत चलत येतोय त्यांच्या पाठीमागून. म्हणून कृष्णाने 2 घडी म्हणजे काय 1 मुहूर्त म्हणजे 48 मिनिटं रथ थांबवलं आणि त्या कृष्ण ते युधिष्ठिरला सांगू लागले, राजन आप सदा सावधान रहकर प्रजाजनों के पालन में लगे रहे. जैसे सब प्राणी मेघ को, पक्षी महान वृक्ष को और संपूर्ण देवता इंद्र को अपने जीवन का आधार मानकर उनका आश्रय लेते हैं, उसी प्रकार सभी बंधु बांधव जीवन निर्वाह के लिए आपका आश्रय ले. श्री कृष्ण और युधिष्ठिर आपस में इस प्रकार बातें करके एक दूसरे की आज्ञा ले अपने स्थान को चले गए. म्हणजे अशा प्रकारे कृष्ण उपदेश देऊ लागले युधिष्ठिरला 48 मिनिटांपर्यंत, म्हणजे 1 मुहूर्त म्हणजे 2 घटींपर्यंत. आणि त्यानंतर युधिष्ठिर आणि कृष्ण मग आपापल्या स्वस्थानाला निघून गेले. राजन, यदुवंश शिरोमणि श्री कृष्ण के द्वारका चले जाने पर राजा दुर्योधन तथा सुबल पुत्र शकुनी ये दोनों नरश्रेष्ठ उस दिव्य सभा भवन में ही रहे. मग त्यानंतर शकुनी आणि दुर्योधन हे दोन्ही त्या सभाभवनातच राहिले. आणि पुढल्या अध्यायात व्यासांनी एक भविष्यवाणी केलेली आहे की आजपासून 13 वर्षानंतर एक महाभयंकर युद्ध होणार आहे. मग ते युद्ध का होणार आहे, कशावरून त्यांनी भविष्यवाणी केली आणि युधिष्ठिरला सावध केले की जरा तू सर्वांबरोबर समत्वपूर्ण वर्ताव ठेवतोस, पण आता जरा लक्ष देऊन सगळ्यांवरती समत्वपूर्ण वर्ताव ठेव. कारण आजपासून 13 वर्षानंतर असं काहीतरी ग्रहताऱ्यांची स्थिती होणार आहे. असं काही आपण काय म्हणतो ते, असं काही ग्रहांची स्थिती अशी होणार आहे, असं ग्रहमान होणार आहे की ज्यामुळे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. छोट्या छोट्या गोष्टींनी मोठा क्लेश होऊ शकतो. त्यामुळे राजा युधिष्ठिर तुला सावध राहायला पाहिजे आतापासून. मग असे व्यासांनी का सांगितले ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. राम कृष्ण हरी.